कारण बरेचसे फर्स्ट टाइम मी इंटरव्ह्यू देणार आहे, तर त्यांच्या बाबतीत खूप शंका आहे त्यांना, आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी कसं बोलणार, मला बोलता येत नाही, मी गोंधळून जातो. तर हे खूपच नॉर्मल आहे. ओके, म्हणजे मीही त्या स्टेजमध्ये होतो, राहुल सर होते, सगळेच त्या स्टेजमधून गेलेले आहेत. तुम्ही एक मॉक ज्यावेळी द्याल, पहिला मॉक ज्यावेळी द्याल, त्यावेळी 80% इम्प्रुव्हमेंट होते तुमच्या ह्याच्यामध्ये. नॉट नेसेसरी की तो एक्सलन्स मध्येच तुम्ही पहिला द्यावा, कुठंही द्या, कुठल्याही ह्याच्यामध्ये. ते जे काय स्ट्रेस फॅक्टर आहे ना, की मे आय कम इन सर, मग समोर 4 चेहरे बसलेले असतील, आणि त्यानंतर पुढचा कुठला क्वेश्चन येणार आहे ते मनातल्या मनात आपण हे करत असणार, आन्सर पण देत असणार. हे सगळं एकदा झालं ना, एका मॉक मध्ये झालं की 80% इम्प्रुव्हमेंट होते. त्यामुळे 2 ते 3 मॉक तुम्ही दिलं पाहिजे. जिथं चांगलं वाटतं एक्सलन्स मध्ये तर तुम्ही कंपल्सरी द्याच, पण एक्सलन्स सोडून पण आता मी काय असं मी पब्लिकली पण सांगू शकणार नाही की इकडे जा तिकडे जा वगैरे. दॅट इज नॉट गुड थिंग की एखाद्या क्लासला जाऊ नको आणि एखाद्या क्लासला जा असं म्हणणं बरोबर नाही. पण तुमच्या सर्कलमध्ये तुम्हाला कळतं कुठे चांगले मॉक चालू आहेत, तर एक्सलन्स सोडून किमान एक मॉक द्या. तुम्हाला खूप जास्त वेळ असेल तर दुसरा पण द्या, म्हणजे टोटल 3 मॉकच्या वरती जायचं पण नाही. 2 इज मोर दॅन सफिशियंट, पण तुम्हाला वाटतंय की नाही आणखीन एक देऊया तर 3 द्या. दुसरी गोष्ट, आपण इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करत असताना एका ठराविक पद्धतीनं जात असतो. जसं मेन्सला पण आपण ठराविक पद्धतीने गेलो, मॅक्झिमम एरिया कव्हर केलं. मग त्यामध्ये स्वप्नील सरांनी किती प्रॉब्लेम केले असतील तर प्रॉब्लेम विचारलेच नाहीत, बरोबर. त्यानंतर इंजिनिअरिंग वरती पण एवढं क्वेश्चन्स नव्हते आले, तर हे होणच आहे. ओके, आता पुढची समजा 26 ला ऍड आली तर 26 ची मेन्स ह्याच्यापेक्षा वेगळी असेल. पण हे मेरिट डिसाईड का नाही करत, कारण जसं आयोगानं दिलेलं आहे की तिथं प्रॉब्लेम्स टाकले तर प्रॉब्लेम करणं आलं, बरोबर. आता तिथं 5 मार्कर म्हटलं नव्हतं, ते ऍडिशनल झालं. आता त्याला आपण प्रिपेअर पुढच्या अटेम्प्टला जे विद्यार्थी असतील ते करतील. तर आपण मॅक्झिमम एरिया कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या बियॉन्ड क्वेश्चन्स जसं मेन्सला विचारतात त्याच्यापेक्षा जास्त अनप्रेडिक्टेबिलिटी ही इंटरव्ह्यूला असते. म्हणजे तुमचं 100 वेळा तुम्ही मॉक इंटरव्ह्यू दिला आणि 101 वेळा एमपीसीच्या इंटरव्ह्यूला गेला, दॅट कुड बी अ डिफरंट इंटरव्ह्यू टोटली. एकही प्रश्न रिपीट होणार नाही, असंही होऊ शकतं. जनरली होतात, पण मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे मेन्सचा क्वेश्चन पेपर काढत असताना तुम्ही, मी जास्तीत जास्त 15-20 पेपर काढेन, त्यानंतर रिपिटेशनच जास्त होईल. पण तसं इंटरव्ह्यूच्या बाबतीत नाही. तुम्ही काय उत्तर देता आणि तुम्ही यायच्या अगोदर आधीचा कॅन्डिडेट जो होता त्यानं काय कशी उत्तरं दिलेली आहेत, किंवा त्याला काय प्रश्न विचारले होते आणि त्याला नाही आला तर ह्याला येते काय बघूया, असे खूप सारे फॅक्टर्स असतील, बरोबर. तुम्ही बोलता बोलता एखादा वाक्य बोलून जाल, एखादा शब्द टाकाल आणि त्याच्यावरून सगळा पूर्ण इंटरव्ह्यू तिकडे डायव्हर्ट होईल. सो कितीही प्रकारे इंटरव्ह्यू होऊ शकतो. मग सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आलीच पाहिजेत का, असंही नाही. समजा 20 प्रश्न तुम्हाला विचारले जात असतील तर त्यातले 4-5 प्रश्न तुम्हाला नाही आले आणि तुम्ही सॉरी सर मला आठवत नाही, सॉरी सर मला माहित नाही, एवढं जरी म्हटलं तरी त्याचा इंटरव्ह्यू आणि मार्कचा काही संबंध येत नाही. पण तुम्हाला ज्यावेळी एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसतं त्यावेळी तुम्ही ब्लफिंग करायचा प्रयत्न करता, खोटं बोलायचं प्रयत्न करता, रेटून बोलायचा प्रयत्न करता. तर समोर बसलेल्याचं इमॅजिन करा, ऍग्रीचा जो असणार आहे तो जॉईंट डायरेक्टर मिनिमम असणार आहे, शक्यतो डायरेक्टरच घेतात. 6 डायरेक्टर आहेत आपल्याकडे, त्यामुळे 3 पॅनल 4 पॅनल असतील तरी तेवढे अवेलेबल होऊ शकतात, आणि ते नसतील तर मग जॉईंट डायरेक्टर. ओके, तर यांची मिनिमम 30 वर्ष सर्व्हिस झालेली असते ऍग्री डिपार्टमेंट मध्ये. त्यामुळे तुम्ही त्यांना काहीतरी सांगताय, समजा तुम्ही आहात यवतमाळचे आणि ते त्यांनी यवतमाळमध्ये एसओशिप किंवा जेडीशिप लातूरला वगैरे केलेली असेल, त्यानं तिथं काम केलंय 10 वर्षांनी, तुम्ही त्याला समजून सांगताय की कॉटन कसं असतं, असं नाही सर तसं असतं, तर ते इतकं नाही. म्हणजे त्यामुळं तुम्हाला कन्फर्म माहित असेल तरच उत्तर द्या. तुम्हाला गेस करायचं असेल, कन्फर्म माहित नसेल तर परमिशन घ्या, सर मला एक्झॅक्टली आठवत नाही पण मी प्रयत्न करू का. ओके, मग इथं काय होतं, तुम्ही चुकला, तुम्ही खोटं बोलला तरी तुम्ही ऑलरेडी परमिशन घेतली ना, मला हे वाटतं हे आन्सर आहे, लक्षात येत आहे. तर ती चूक करू नका की खोटं बोलणे, काहीतरी उगाच इकडचं तिकडनं पाळणार लावणे. प्रश्न काय विचारलाय बघून घ्या. ओके, त्यानंतर पुढचं येतं हे एक निगेटिव्ह पॉईंट होतं की मी तुम्हाला सांगितलं 5-6 प्रश्नांची प्रश्न तुम्हाला नाही आली, इट्स ओके, पण त्या प्रश्नाचं उत्तर मला येत नाही
याचं गिल्ट चेहऱ्यावरती नाही आलं पाहिजे. अरे मी प्रयत्न केलो होतो, एवढं स्वप्न सरांनी सेशन घेतलं होतं, हे काहीतरी वेगळंच विचारलो, आता काय होणार नाही, हे सगळं तुमच्या चेहऱ्यावरून वाचता येतं समोरच्याला. लक्षात येतंय? म्हणजे इंटरव्ह्यू तुमची पर्सनॅलिटी टेस्ट आहे, नॉलेज टेस्ट नाही. नॉलेज टेस्ट मेन्सला झालेले आहे, त्याच्या आधी प्रीला पण झालेले आहे. त्यामुळे पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये एखाद्या सिच्युएशन मध्ये समोरचा गांगरून जातोय, घाबरून जातोय, हे दिसणं. समजा समोर जमाव आलेला आहे, म्हणजे हे आता सिव्हिलियन महसूलचं किंवा पोलीस उदाहरण म्हणून घ्या. समोर जमाव आलेला आहे आणि तुम्ही आता रॉयट कंट्रोल मध्ये आहात आणि तुम्ही एवढा जमाव बघूनच तुमचं तरतर हातपाय असं थरथरायला लागले, हातातलीच काठीच थरथरायला लागल्या, चेहऱ्यावरचे टेन्शन दिसते, जमाव आणखीन हे होईल ना. सो दॅट इज नॉट अ लिडरशिप क्वालिटी किंवा ऑफिसर क्वालिटी. सो कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आलं तर गिल्ट ठेवू नका. ह्या सगळ्यातून मी गेलो, सरी गेलेत, आपल्याला गिल्ट येतं, एवढा अभ्यास केला आणि हे काय विचारलं किंवा मला माहित होतं आणि आठवत का नाही. त्यावेळी स्ट्रेस मध्ये पण असता. पॅनल मेंबर हे कन्सिडर करतं की तुम्ही स्ट्रेस मध्ये आहात. ओके, त्यामुळं आठवू शकत नाही. लक्षात येतं? तर या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. जे काय 20 पैकी समजा अगदी 10 क्वेश्चन जरी तुम्हाला समाधानकारक देता नाही आलं, तरी तुम्ही स्वतः जज नका करू की मला कमी मार्क पडणार आहेत. मागच्या वेळी असं झालेलं आहे, काही पॅनल मेंबरनी खूप रिलॅक्स इंटरव्ह्यू घेतलेत पण मार्क ऍव्हरेज दिलेत, आणि काहींनी एवढं खेचलंय समोरच्याला घामच पडलाय पण मार्क चांगले दिलेत. त्यामुळे तुम्हाला नाही माहित की पॅनल मेंबरच्या मनात काय चाललेलं आहे. त्यामुळे तुम्ही एकदम बेस्ट होप ठेवलं पाहिजे की मला चांगलंच जाणार आहे. ओके, बाकी सगळ्या जनरल सूचना सर प्रोफाईल वरती तुम्हाला सांगतील. तुमचा प्रोफाईल वरती कशा पद्धतीनं तुम्ही बघितला पाहिजे, त्यावरती काय काय प्रश्न एक्सपेक्ट केले पाहिजे. इंटरव्ह्यूचं बेसिक एक गोष्ट असते की सुरुवात कुठून करायची. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं काय असतं, फ्रॉम वेअर टू स्टार्ट. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हाच प्रॉब्लेम असतो की सर सुरुवात कशी करायची, करंट अफेअर्स वाचायचं का, किंवा मग डायरेक्टली डिपार्टमेंटची हायरार्की चालू करायचं का, किंवा गव्हर्नमेंटच्या स्कीम्स करायचे का. हे खूप सेकंडरी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, कारण का तुम्ही डिपार्टमेंटमध्ये नाही आहेत आता, त्यातलं बेसिक्स तुम्हाला माहित पाहिजे, पण डिपार्टमेंटमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सगळं तिकडचं माहित पाहिजे. नॉट एक्सपेक्टेड. किंवा डिपार्टमेंट बद्दल माहिती नॉट एक्सपेक्टेड. ही पर्टिक्युलरली स्कीम कशी पद्धतीने राबवली जाते नॉट एक्सपेक्टेड. एक्सपेक्टेड काय असतं, हा तुमचा प्रोफाईल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण काय ह्याच्यातली एक आणि एक गोष्ट तुम्ही स्वतः लिहिलेली आहे, आणि ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं प्रत्येक घट्ट एक नातं आहे म्हणूया आपण प्रत्येक गोष्टीबद्दल. तुमच्या नावापासून सुरुवात करा, की नावापासून म्हणा, आणि तुम्ही जे काही तुमच्या हॉबीज वगैरे टाकलेले आहेत, तुमचं ग्रॅज्युएशन कुठं झालेलं आहे, कुठं राहिलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी. सो हे सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहित असणं एक्सपेक्टेड आहे. बाकीच्या गोष्टी माहित नाहीयेत, सोडून द्या, काही फरक पडत नाही. मग प्रिपरेशनला सुरुवात करताना काय करायचं, पहिल्यांदा एक मुद्दा काय, एक 100 पानी वही घाला. पेजेस घेऊ नका, कारण का पेजेस वरती आता माहिती लिहून घ्याल, 4 महिन्यानंतर राज्यसेवेचा इंटरव्ह्यू आहे, परत आणि पुढच्या वर्षी राज्यसेवेचा इंटरव्ह्यू आहे, परत ते बुक ते पेजेस कुठेतरी शोधत बसावे लागतात, किंवा मग परत प्रिपरेशन करावं लागतं. हे करू नका. पहिल्यांदा एक बुक घ्या, आणि त्या बुक मध्ये काय करायचं, प्रत्येक पेज वरती ह्या प्रोफाईल मध्ये जे काय लिहिले तुम्ही, ते प्रत्येक गोष्ट काय करायचं, एक 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 तो शब्द लिहायचा, आणि त्या शब्दावरती माहिती काढायला सुरुवात करायची. आता ती माहिती कशा पद्धतीने काढायची, काय करायचं, कशा पद्धतीने, हे सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया. ठीक आहे. सुरुवात करताना काय करायचं की सी, हा जो प्रोफाईल आहे तुमच्याकडं, त्या प्रोफाईल मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट कशाची ऍड आहे हे सुद्धा माहित असणं अपेक्षित आहे. नाहीतर कशाची परीक्षा देतोय हेच माहित नाही, किंवा कोणत्या पोस्ट आहेत हे माहित नाहीये, असं नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला जर काय विचारलं तुम्ही कोणत्या पदासाठी तुम्ही एक्झाम दिलेली आहे किंवा परीक्षा दिलेली आहे, आता ठीक आहे, पहिल्यांदा नाव SDO पहिल्यांदा असं म्हणायचं, पण आता DD असं म्हटलं जातं, डेप्युटी डायरेक्टर ऑफ ऍग्रिकल्चर. मग हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. जनरली लक्षात घ्या, तालुका कृषी अधिकारी आहे, मग तो सिनियर आहे का ज्युनियर आहे. क्लास 2 आहेत. मंडल कृषी अधिकारी पण क्लास 2 आहे, ज्युनियर तालुका कृषी अधिकारी सुद्धा क्लास 2 आहे. पण जनरली सिनियर आणि ज्युनियर काय आहे ह्याच्यामध्ये, हे बेसिक गोष्ट आहे, लक्षात ठेवा. ही बेसिक गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे. तालुका कृषी अधिकारी आणि मंडल कृषी अधिकारी मध्ये फरक काय, हे त्याच्यानंतर येतं तुमचं हे महत्वाचं ह्या गोष्टी. सो स्टार्ट विथ द नेम. आता मान्य राज्यसेवेला नाव नसतं,
पॅनलच्या समोर नाव नसतं तुमचं, इव्हन इंट्रोडक्शन मध्ये सुद्धा नाव विचारत नाहीत. पण एक 0.001% प्रोबॅबिलिटी घ्या की त्याच्यामध्ये तुम्हाला विचारतील चुकून माकून की तुमचं नाव काय, आणि नावाचा अर्थ विचारला तर काय सांगणार तुम्ही. सो बेसिकली हे माहित पाहिजे की आपलं नाव आहे त्या नावाचा अर्थ काय. समजा आता राहुल आहे, राहुलचा अर्थ काय, की मी जेव्हा प्रिपरेशन करत होतो तेव्हा मी सगळं नावाचा अर्थ काय असतो, त्या नावाच्या पर्सनॅलिटीज काय काय आहेत, फेमस पर्सनॅलिटीज. त्या फेमस पर्सनॅलिटी बद्दल थोडीफार माहिती, डीप मध्ये माहिती नाही, थोडीफार माहिती पाहिजे. ठीक आहे, तर ती गोष्ट करायला पाहिजे आपण. समजा आता राहुल आहे, माझं नाव, माझ्या नावाचा अर्थ काय होतो की बाबा कॉन्करर ऑफ ऑल डिझायर्स, हा एक अर्थ होतो. किंवा बुद्धांच्या मुलाचं नाव होतं राहुल. आता प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबा तुम्हाला वाटतं का की तुम्हाला कुठल्याच अपेक्षा नाही आहेत अपेक्षा ना बेसिकली. सो बेसिकली द मिनिंग इज कॉन्करर ऑफ ऑल डिझायर. पॅनल मेंबर काय विचारू शकतात की मग असं वाटतं का तुम्हाला की तुम्हाला आता कुठल्याच इच्छा अपेक्षा नाही राहिल्या, इजंट इट. मग ह्याच्यावरती क्वेश्चन्स येतात, लक्षात घ्या. ह्याच्यावरती काय होतात, क्वेश्चन्स यायला चालू होतात. सो स्टार्ट विथ युअर नेम. नावापासून सुरुवात करा. नाव झालं की तुमच्या इथे जन्मतारीख, काय तर जन्मतारीख. आता जन्मतारखेला कोणती गोष्ट झालेली आहे का, फेमस थिंग. समजा आता 15 ऑगस्टला जन्म आहे. आता 15 ऑगस्ट काय आहे, स्वातंत्र्य दिन, काय रिपब्लिक डे. हे गोंधळ होतं, लक्षात ठेवा. हे गोंधळ होतं. हे आता आपल्याला खूप असं रिलॅक्सपणे आहे, आपण माहित आहे आपल्याला की बाबा इंडिपेंडन्स डे. पण जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसता तेव्हा चुकून रिपब्लिक डे जातं. पण आता इंडिपेंडन्स डे तुम्ही सांगताय, पण आता इंडिपेंडन्स डे आणि रिपब्लिक डे फरक काय आहे. आता तुम्ही सगळ्यांनी राजसेवेचा अभ्यास केलाय, त्याच्यामुळे तुम्हाला हे व्यवस्थित सांगता येईल. ठीक आहे, बट यू शुड नो दॅट की बाबा इंडिपेंडन्स डे आणि रिपब्लिक डे मध्ये फरक काय, किंवा त्या दिवशी नेमकं काय झालं होतं, किंवा अजून कोणकोणत्या फेमस पर्सनॅलिटीचा वाढदिवस त्या दिवशी आहे का. आता जर समजा एक्झाम आपल्या आता डिसेंबरमध्ये इंटरव्ह्यू आहे, समजा एखाद्या दिवशी असं एखादी गोष्ट झाली होती. समजा आता 25 डिसेंबरची गोष्ट घेऊया आपण. 25 डिसेंबरला तुमचा काय इंटरव्ह्यू आहे, आणि 25 डिसेंबरलाच काय होतं, तुमचा जन्मदिवस पण आहे. मग 25 डिसेंबरला काय झालं होतं नेमकं, कोणकोणती घटना घडली होती, भारतामध्ये कोणती घटना घडली होती का, किंवा त्या दिवशी कोणाचा जन्म झालेला आहे का. ह्या गोष्टी वेल प्रिपरेशन करणं एक्सपेक्टेड. ठीक आहे, तर पहिलं नावानंतर नंतर काय आलं पाहिजे, आपलं जन्मतारीख. आता जन्मतारीख झाल्यानंतर जन्म कुठं झालेला आहे. समजा आता दोन गोष्टी आहेत. आपलं मूळ गाव असतं एका जिल्ह्यामध्ये, आपला जन्म झालेला असतो एका जिल्ह्यामध्ये. समजा आता मूळ गाव सातारा जिल्ह्यामध्ये आणि जन्म झालेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये. पण आता इथं तुम्हाला चॅलेंज काय येतो, दोन्ही जिल्ह्याचं तुम्हाला प्रिपरेशन करावं लागतं. कारण का तुमच्या प्रोफाईलमध्ये आहे काय की जन्म कुठं झालाय, पुणे जिल्ह्यामध्ये. आता पुणे जिल्ह्यामध्ये जर काही जन्म जर झाला असेल तर तुम्हाला पुणे जिल्ह्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे, पहिला मुद्दा. आणि पुणे जिल्ह्याबद्दल माहिती काढायची आहे, किंवा तुम्ही सातारा तुमचं मूळ गाव आहे, शक्यतो तुम्हाला प्रश्न कशावरती विचारणार आहेत, तुमचं जे काही मूळ गाव आहे त्याच्यावरती प्रश्न विचारणार आहेत. मग आता मूळ गावात जिथं आहे तुमचा मुक्काम पोस्ट जे आहे, तालुका जो आहे, तहसील जो आहे, किंवा जिल्हा जो आहे. मग आता ह्याच्यामध्ये 1 बाय 1 प्रिपरेशन करायचं, स्टेज बाय स्टेज. पहिल्यांदा गावाबद्दल माहिती काढायची. गावाबद्दल माहिती काय, पहिल्यांदा गावामध्ये लोकसंख्या किती आहे, पहिला मुद्दा. आता तुम्हाला तिथं प्रश्न विचारला जाईल की बाबा गावामध्ये लोकसंख्या किती आहे. तुम्ही जर म्हटलं 10,000, तो काय पॅनल मेंबर जाऊन चेक करणार नाही की 10,000च आहे का, पण तिथं तुमचा कॉन्फिडन्स बघितला जातो, तुमचा ऍटिट्यूड बघितला जातो, किती कॉन्फिडेंटली तुम्ही बोलताय. एखाद्याने म्हटलं 10,150, काय पॅनल मेंबरला माहित असणार आहे. इव्हन जे गावामध्ये राहतायत, जे ग्रामपंचायतमध्ये लोक आहेत, त्यांना सुद्धा माहित नसेल की गावची लोकसंख्या काय. सो बेसिकली तुम्ही कॉन्फिडेंटली किती सांगता हे माहित पाहिजे, पण एक्झॅक्टली आकडा तुम्हाला जर माहित असेल तर तो कॉन्फिडन्स अजून बूस्ट होतो, लक्षात ठेवा. सो बेसिकली ह्याच्यापासून चालू करा. गावामध्ये लोकसंख्या किती आहे, ते झाल्यानंतर ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत मध्ये सदस्य किती आहेत, या सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे बेसिक जे आहेत हे झाल्यानंतर आपण एक्झामचं प्रिपरेशन कशासाठी करतोय, ऍग्रिकल्चरसाठी. मग आता ऍग्रिकल्चर पॅटर्न काय आहे तुमच्या गावचा, तुमच्या गावामध्ये काय काय क्रॉप्स घेतले जातात हे माहित पाहिजेत आपल्याला. आणि त्या क्रॉप्स बरोबर कोणकोणते व्हरायटीज आहेत दॅट वी शुड नो. विचारलं की गावचा क्रॉपिंग पॅटर्न सांगा, तुम्हाला सांगता आलं पाहिजे की आमच्या गावामध्ये ऊस घेतला जातो, भात घेतलं जातं हे. पण हे सांगताना अशा पद्धतीनं नाही सांगायचं आहे.
प्रिपरेशन करताना कसं करायचं आहे, क्रॉपिंग पॅटर्न आहे तुमच्या गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा. प्रिपरेशन करायचं. खरीपमध्ये हे क्रॉप ग्रो केले जातात, रब्बीमध्ये हे केले जातात, समरमध्ये हे केले जातात. आपण काय म्हणतो, क्रॉपिंग पॅटर्न सांगा म्हटल्यानंतर सर गहू, भात आणि ऊस झालं. हे काय क्रॉपिंग पॅटर्न नाहीये, लक्षात ठेवा. युअर ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट, व्हॉट शुड बी युअर आन्सर? सर इन द रब्बी सीझन हे क्रॉप घेतले जातात, खरीप सीझन मध्ये हे क्रॉप घेतले जातात, आणि समर सीझन मध्ये हे क्रॉप घेतले जातात. दॅट इज द एक्झॅक्ट वे टू आन्सर द क्वेश्चन. ठीक आहे. मग हे फक्त तुम्हाला काय माहित असून फायदा नाही क्रॉपिंग पॅटर्न, पण त्याचे व्हरायटीज सुद्धा घेणं माहित असणं एक्सपेक्टेड आहे. त्या व्हरायटी बद्दल माहिती. आता शुगर केन, आता एखादा कुठला तरी समजा पॅनल मेंबर असतील, त्यांनी जर काय चांगलं शुगर केनच्या रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये कुठेतरी काम केलं असेल तर त्यांना शुगर केन बद्दल खूप चांगली माहिती असते, लक्षात ठेवा. आता प्रिपरेशन करताना त्या पद्धतीने करायचं. आता समजा कोल्हापूर जिल्ह्यातून येत आहे तुम्ही, कोल्हापूर जिल्हा किंवा अहिल्यानगर असेल तर ऊसाबद्दल खूप जास्त फेमस आहे, आणि ऊसाच्या बद्दल त्यांना प्रश्न येण्याची शक्यता 99.9% असते कुठे इंटरव्ह्यू मध्ये. मग तुम्हाला शुगर केन बद्दल तेवढी माहिती पाहिजे म्हणजे पाहिजेच. कोणकोणते व्हरायटीज आहेत, समजा आता कोणतं म्हटलं 86-032 असेल किंवा 265 असेल, दोघांच्या मध्ये फरक काय आहे, रिकव्हरी काय आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना रिकव्हरी काय असते हे सुद्धा माहित नसतं. सो जिल्ह्यामध्ये तुमची रिकव्हरी काय आहे किंवा रिकव्हरीचा अर्थ काय असतो हे असेल. पण आता शुगर केन करताय म्हणजे शुगर केनला अजून काय काय करावं लागणार तुम्हाला, त्या पर्टिक्युलरली क्रॉप बद्दल तुम्हाला FRP काय असतं हे माहित असतं पाहिजे. FRP काय असतं, नुसतं FRP माहित असून फायदा आहे का, पण त्या FRPचा अर्थ काय हे माहित पाहिजे. मग आता शुगर केनला FRP देत आहेत, MSP का नाही देत? मग दोघांच्या मध्ये डिफरन्स काय, FRP आणि MSP मध्ये डिफरन्स काय? गेटिंग द पॉइंट. म्हणजे क्वेश्चन्स कसे जनरेट होत आहेत हे पहिल्यांदा लक्षात करून घ्या. क्वेश्चन्स कसे त्या पद्धतीने विचारले जातात हे. आता आपण गावाचा क्रॉपिंग पॅटर्न काढला, तालुक्याचा काढला, जिल्ह्याचा काढला, ह्याच्यामध्ये व्हरायटीज काढल्या तुम्ही. पण आता व्हरायटीज झाल्यानंतर त्या पर्टिक्युलर क्रॉप खूप महत्वाचा क्रॉप आहे. बघा महाराष्ट्रामध्ये खूप महत्वाचे क्रॉप्स बघा, कापूस एक आहे, शुगर केन आहे, ठीक आहे, भात एक आहे. पण तांदळावरती शक्यतो प्रश्न विचारले जात नाहीत. कारण का, कायम कॉन्ट्रोवर्सीमध्ये असणारे क्रॉप्स कोणते आहेत? 2 क्रॉप्स, कॉटन आणि शुगर केन. आणि ह्याच्यावरती सगळ्यात जास्त न्यूज असतात, ह्याच्यात सगळ्यात जास्त कॉन्ट्रोवर्सीज असतात. त्याच्यामुळे ह्याच्यावरती प्रश्न तुम्हाला माहित असणं एक्सपेक्टेड आहेत किंवा ह्याच्याबद्दल माहिती असायलाच पाहिजे तुम्हाला. मग FRP झालं, मग MSP झालं. हे झाल्यानंतर मग साखर कारखाने किती आहेत तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये साखर कारखाने किती आहेत किंवा रिकव्हरी किती येते तुमची. मग गुळासाठी कोणतं शुगर केन वापरलं जातं. मग आता गुळावरती गेला, मग गुळ करण्याची प्रक्रिया कशी आहे, मग त्याच्यामध्ये काय टाकतात की बाबा ते ओकराचा रस जो असतो किंवा भेंडीचा रस असतो, भेंडीचा रस टाकतात. का टाकतात हे माहित पाहिजे तुम्हाला. चक्की गुळ जो असतो ह्याच्यामध्ये आणि साध्या गुळामध्ये काय फरक आहे. सो बघा, एक गोष्ट तुम्ही करताय ह्याला लागून किती गोष्टी येतात बघा. सो प्रिपरेशन करताना तुम्हाला हेच करायचं की एक गोष्ट आली ना की त्याच्यावरती अजून काय प्रश्न विचारले जाऊ शकतात तुम्हाला, त्याच्यावरती तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. कारण का हे प्रश्न असेच जनरेट होतात, लक्षात ठेवा. हे अशाच पद्धतीने जनरेट होत राहतात. सो जनरली तुम्हाला प्रत्येक क्रॉपचं तुम्हाला ह्या पद्धतीने माहिती काढायची आहे. मग आता MSP तुम्ही जर काय विचारलं तुम्हाला MSP किती आहे, मग MSP काय आहे, मग इकडं परत पॅनल मेंबर काही सांगता येत नाही, फक्त ते MSP तुम्हाला विचारतील, बास करतील. बट MSP ला गेला, MSP सांगितलं तुम्ही, MSP बरोबर ठीक आहे. मग MSP कधीपासून चालू केला, का चालू केला, कशासाठी दिला जातो, कधी दिला जातो, कधी सांगितला जातो, कधी डिक्लेअर केला जातो, कोण डिक्लेअर करतं, रिकमेंडेशन कोणाचे असतात, कोणत्या बेसिसवरती रिकमेंडेशन केलं जातं. गेटिंग द पॉइंट, समजतंय? येस. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या बेसिक गोष्टी आहेत, हे तुम्ही मग त्या पद्धतीने प्रिपरेशन करणं एक्सपेक्टेड आहे. गेटिंग. सो ही माहिती झाली तुमच्या कशाबद्दलची, क्रॉपिंग पॅटर्न फक्त सांगितलंय मी तुम्हाला. पण हे सोडून तुम्हाला आता काय काय माहित पाहिजे जिल्ह्याबद्दल. तुम्हाला पॉलिटिक्स माहित पाहिजे जिल्ह्याचं, तुम्हाला तुमचं जॉग्राफी माहित पाहिजे, तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची हिस्ट्री माहित पाहिजे, तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं कल्चर माहित पाहिजे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कोणत्याही बुक स्टॉल वरती गेला तर जिल्ह्याबद्दलचं एक पुस्तक असतं, ते जिल्ह्याचं पुस्तक घ्यायचं आणि ते पुस्तक पहिल्यांदा वाचून काढायचं. ही बेसिक माहिती तुम्हाला कळते. जिल्ह्यामध्ये तुम्हाला नद्या किती आहेत कळतं, धरणं कुठले कुठले आहेत हे कळतं. येस. हे झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल की आपलं जिल्ह्याचं कल्चर काय असतं.
आता कोल्हापुरी चप्पल असेल, कोल्हापुरी साज असेल, म्हणजे दागिने वगैरे असतील, कोल्हापुरीमध्ये तांबडा पांढरा रस्सा असेल, कोल्हापूरचं महालक्ष्मी टेम्पल असेल, ज्योतिबा मंदिर असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी कळतं तुम्हाला. जॉग्राफी कशी हे कळतं. ऍज अन ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट काय विचारलं जातं तुम्हाला, समजा सातारा जिल्ह्याचं तुम्ही मला क्लायमेटिक कंडिशन सांगा, काय सांगणार? ईस्टर्नला असं आहे, वेस्टर्नला तसं आहे. बट बेसिकली प्रॉपर तुम्हाला हे कधी कळणार जेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल माहिती काढाल. जनरली आन्सर देणं आणि ते ऍज अन एक्सपर्ट म्हणून आन्सर देणं ह्याच्यामध्ये फरक असतो, लक्षात आहे. डोंट गो ऍज अ जनरलिस्ट, गो ऍज अ स्पेशलिस्ट इंटरव्ह्यूला. त्याच्यामुळे हे प्रिपरेशन करा. आणि जर काय तुम्हाला जिल्ह्याच्या पुस्तकामध्ये माहिती कमी भेटत असेल, कलेक्टर ऑफिस, प्रत्येक जिल्ह्याचं कलेक्टर ऑफिसचं एक वेबसाईट असतं. त्या वेबसाईट वरती जायचं आणि त्या वेबसाईट वरती प्रत्येक गोष्टीवरती एक पेज असतं, लक्षात ठेवा. हिस्ट्री असते, जॉग्राफी असते, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये, कल्चर असतं, सगळ्या गोष्टी तिथं दिलेल्या असतात. त्याच्याबद्दल वाचून घ्या, त्याची माहिती काढून घ्या. वाटलं तर ते प्रिंटआउट काढा, प्रिंटआउट काढून ते वाचून घ्या व्यवस्थितपणे. तर जिल्ह्याची माहिती ती करून घ्या, कशाच्या, ह्या पर्टिक्युलर गोष्टी असताना. ठीक आहे. येस. कोल्हापूर जिल्हा, ठीक आहे, अहिल्यानगर असेल, अजून कुठला जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, नाव का पडलं माहित पाहिजे. येस. किंवा कोणी शहर वसवलं असेल माहित पाहिजे त्या गोष्टी. तर ते बेसिक सगळ्या गोष्टी करून घ्या. ते झाल्यानंतर आता ह्या गोष्टी आहेत बघा, इथं जनरली नो असतं आपल्याकडं. आर यू पर्सन विथ परमनंट बेंचमार्क डिसेबिलिटी. जर काय कोणाचं जर असेल तर ती कशा पद्धतीची असते, कशा पद्धतीने ठरवली जाते, ह्या गोष्टी बघून घ्या त्याच्यामध्ये डिसेबिलिटी बद्दल. आता स्पोर्ट्स डिटेल कोणाचं आहे का स्पोर्ट्समध्ये? स्पोर्ट्स डिटेलमध्ये ज्या स्पोर्ट्समध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलेला आहात त्या स्पोर्ट्स बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. पहिले स्पोर्ट्समध्ये, आता ठीक आहे, आता स्पोर्ट्समध्ये इथं मेरिटोरियस पर्सन नाही आहे, पण बऱ्याच जणांचं अचिव्हमेंट्स आणि हॉबीमध्ये हे असतं. तुम्ही कुठेतरी जिल्हास्तरीय खेळला असाल किंवा तालुका असेल किंवा तुमचा स्टेट लेवलला कुठेतरी मेडल असेल, म्हणजे जनरली तुम्हाला हे शाळेमध्ये असताना अचिव्हमेंट्स मध्ये आपण टाकतो. पण ते टाकल्यानंतर तुम्हाला त्या पर्टिक्युलरली स्पोर्ट्स बद्दल तुम्हाला माहिती असणं एक्सपेक्टेड आहे. म्हणजे जर समजा तुम्ही 100 मीटर असं टाकलं असेल किंवा व्हॉलीबॉल टाकला असेल, 100 मीटर टाकला तर मग 100 मीटर साठी काय काय ट्रेनिंग केलं जातं किंवा जनरली सगळ्यात जास्त रेकॉर्ड कोणाचा आहे, भारतामधला असेल किंवा परदेशातला असेल, मग ते ऑलिम्पिक्स मध्ये गेम इन्क्लुडेड आहे का, आहे तर मग ठीक आहे, त्या ऑलिम्पिक्स बद्दल माहिती थोडीफार असेल, त्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. सो जनरली त्या पर्टिक्युलरली स्पोर्ट्स बद्दल माहिती व्यवस्थित काढून घेणं एक्सपेक्टेड आहे. मग फक्त स्पोर्ट्स बद्दल माहिती का नाही, तर स्पोर्ट्स पर्सन, ऍज अ स्पोर्ट्स पर्सन म्हणून तुम्हाला काय चांगल्या गोष्टी आहेत किंवा तुम्ही काय अर्न केला, तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो. म्हणजे माझा पहिला इंटरव्ह्यू होता युपीएससीचा आणि मी जाऊन जस्ट बसलो होतो. मला नाव वगैरे विचारलं, सगळ्या गोष्टी विचारलं, प्रोफाईल होता त्याच्यामध्ये, प्रोफाईलमध्ये होतं माझं नॅशनल पार्टिसिपेशन होतं माझं स्पोर्ट्समध्ये. डायरेक्टली विचारलं ऍज अ स्पोर्ट्स पर्सन काय क्वालिटीज तुम्हाला मिळालेले. पहिलाच प्रश्न. सो जनरली तुम्हाला ह्या प्रश्न विचारला. सेकंड इंटरव्ह्यूला काय विचारलं होतं, यु आर अ स्पोर्ट्स पर्सन, की ट्रायबल लोक कोणत्या स्पोर्ट्समध्ये चांगले असतात. सो म्हणजे आयडियाच नसते ना जनरली तुम्हाला काय प्रश्न विचारतील, तर ते थोडंसं तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड तिथं पाहिजे, पण तुम्हाला तुमच्या स्पोर्ट्स बद्दल माहिती असायलाच पाहिजे. ठीक आहे. ते झाल्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं कास्ट सर्टिफिकेट जे असेल ना, ते कोण इश्यू करतं, जनरल माहिती आहे, लक्षात ठेवा, कारण का तुम्ही अपलोड केलेलं आहे, तिथं अपलोड केलेलं आहे. कोण इश्यू करतं कास्ट सर्टिफिकेट? कोण? डेप्युटी कलेक्टर. काय म्हणतात त्यांना? सब डिव्हिजनल ऑफिसर. काय शिक्क्यावरती नाव काय असतं? सब डिव्हिजनल ऑफिसर. डेप्युटी कलेक्टर नाही, इट्स अ सब डिव्हिजनल ऑफिसर. ठीक आहे. हे इंटरव्ह्यूला प्रश्न विचारले गेलेले आहेत, लक्षात ठेवा, अशा पद्धतीचे. त्यामुळं माहित असायला पाहिजे आपल्याला. आता रिझर्वेशन वरती आहे, ठीक आहे. रिझर्वेशन परत आणि रिझर्वेशन वरती मुद्दा येऊ शकतो. रिझर्वेशन पाहिजे का की नको, तुम्हाला काय वाटतं, तुमचं ओपिनियन त्याच्यावरती, ह्या गोष्टी आहेत. कारण का तुमच्या प्रोफाईलमध्ये ते कुठेतरी मेन्शन आहे, लक्षात घ्या. सी डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बारकाईनं करा. बारकाईनं इतिहास तर व्यवस्थितच करा.
स्पेशालिटी काय असेल तुमच्या जिल्ह्याची तर ती व्यवस्थित करा. आता पुण्यामध्ये समजा, आता पुणे जिल्हा आहे तुमचा, पुणे जिल्ह्यामध्ये जीआय टॅग कोणत्या गोष्टीला आहे, असा प्रश्न विचारला की तुम्हाला माहित पाहिजे की जीआय टॅग कशाला आहे. म्हणजे अंजीर आहेत किंवा पुणेरी फेटा आहे. सो जनरली ह्या गोष्टींना तुम्हाला जीआय टॅग आहे. कोल्हापूरला असेल तर तुम्हाला माहित आहे की जागरीला असू दे किंवा घनसात तांदूळ असेल किंवा कोल्हापुरी चप्पल असेल, हे माहितच आहे आपल्याला. सोलापूरची असेल तर सोलापूरची चादर असेल. हे जीआय टॅग आहेत. हे जीआय टॅग तुम्हाला माहित पाहिजेत जनरली. हे खूप बेसिक गोष्ट आहेत. हे तालुका असेल, तालुक्याबद्दलची माहिती काढून घ्या. गावाबद्दल झालं. हे तर कोणाचं आहे का? वेदर एनी प्रोसिक्युशन इज पेंडिंग इन कोर्ट? नाही, जनरली असतं. पेंडिंग आहे. पेंडिंग असणं वेगळं आहे, लक्षात ठेवा. जर असेल तर त्याच्यावरती पण करून घ्या. काय प्रश्न विचारले जातील की कोणत्याबद्दल गुन्हा आहे, काय आहे, ह्या गोष्टी आहेत. किंवा जनरली जर काय तुम्हाला प्रश्न विचारला की बाबा तुम्ही खरंच गिल्टी आहात का, गिल्टी आहात का, तुमचं उत्तर नाहीच असायला पाहिजे. जनरली का नसायला पाहिजे, म्हणजे का गिल्टी नाहीये हे सांगणं अपेक्षित आहे. तुम्ही गुन्हेगार आहात का, हे नाही का उत्तर असायला पाहिजे, हे पण लक्षात घ्या. कारण का कोर्टाने अजून तुम्हाला ठरवलेलं नाहीये गुन्हेगार आहात म्हणून. सो अनलेस अँड अंटिल कोर्ट म्हणतं की बाबा तुम्ही गुन्हेगार आहात, नो वन इज गिल्टी, नो वन इज अ क्रिमिनल, रिमेंबर. सो जनरली मला दोन तीन लोकांचे फोन आले होते ह्याच्याबद्दल की असं आमच्यावरती केस पेंडिंग आहे, तर ह्याचा परिणाम काय होऊ शकतो का. सो इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारल्यानंतर ह्याच्यावरती तुम्हाला हे अशाच पद्धतीने एक्सपेक्टेड उत्तर आहे. कोर्टाने अजून आम्हाला दोषी ठरवलेलं नाहीये. जोपर्यंत कोर्ट म्हणत नाही की तुम्ही दोषी आहात तोपर्यंत नो वन इज गिल्टी, एव्हरीवन इज इनोसेंट, रिमेंबर. कुणाचं असेल तर जनरली, नसेल कदाचित, पण असेल तर. नाउ सी हिअर, पर्टिक्युलर्स ऑफ प्राइज, मेडल, स्कॉलरशिप. जे काय प्राइज असेल, जे काय स्कॉलरशिप असेल, जे काय मेडल असेल, त्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. समजा कुठली तरी स्कॉलरशिप तुम्हाला मिळाली असेल, इन्स्पायर स्कॉलरशिप आहे, तर इन्स्पायरचा अर्थ काय, इन्स्पायरचा अर्थ काय समजा, मग ती का दिली जाते, द्यायलाच पाहिजेत का, किंवा जनरली तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये गोल्ड मेडल असेल, कुठलेही असेल, लक्षात ठेवा. मग ते गोल्ड मेडल कशासाठी मिळालंय, कुठला तरी रिसर्च असेल तुमचा, त्या रिसर्च मध्ये असेल तुम्हाला गोल्ड मेडल. किंवा तुम्ही एमएससी केला, एमएससी मध्ये तुम्हाला गोल्ड मेडल आहे. मग एमएससी कशामध्ये केलाय, समजा आता तुम्ही प्लांट ब्रीडिंग मध्ये काय केलंय, तुम्ही जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग मध्ये तुम्ही एमएससी केलेला असाल, किंवा एंटोमॉलॉजी मध्ये एमएससी केलाय, किंवा अजून कोणत्या तरी ह्याच्यामध्ये. तर त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट पेक्षा तुम्ही ज्याच्यावरती रिसर्च केलाय त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे जो काय तुमचा थेसिस आहे, त्या थेसिसच्या टायटल पासून त्याच्यामध्ये तुम्ही काय काय रिसर्च केलाय हे बारीक 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 गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला. आता समजा कोणीतरी ऑर्गॅनिक फार्मिंग वरती काहीतरी रिसर्च केला असेल, समजा जस्ट अन एक्झाम्पल, पूर्ण ऑर्गॅनिक फार्मिंग वरती होत नाही पण जनरली समजा ऑर्गॅनिक फार्मिंग, मग ऑर्गॅनिक फार्मिंगच्या बद्दल तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे, कारण का त्याच्यामध्ये रिसर्च केलाय, तुम्ही रिसर्च केलाय त्याच्यामध्ये, लक्षात ठेवा. सो ऑर्गॅनिक फार्मिंग आणि बाकीचे जे काही तुमचं झिरो बजेट फार्मिंग, नॅचरल फार्मिंग आहे, ह्याच्यामध्ये मग डिफरन्स काय आहे. मग ऑर्गॅनिक फार्मिंग केली पाहिजे का, केली पाहिजे का केली पाहिजे, मग ह्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, मग पूर्णपणे भारतामध्ये तुम्हाला ऑर्गॅनिक फार्मिंग करायला पाहिजे का, मग ऑर्गॅनिक फार्मिंग नेमकं काय असतं, मग त्याच्यामध्ये जीएम क्रॉप्स अलाउड असतात का. समजा आता बायोटेक्नॉलॉजीमध्ये कोणतं असेल तुम्ही, ठीक आहे, बायोटेक्नॉलॉजी जेव्हा तुमचं काहीतरी रिसर्च असेल, जीएम क्रॉप्स वरती काहीतरी रिसर्च असेल, थेसिस असेल, मग जीएम क्रॉप म्हणजे काय, व्हॉट इज जीएम क्रॉप आणि व्हॉट इज ट्रान्सजेनिक क्रॉप, कोणी सांगता येईल का. जीएम क्रॉप आणि ट्रान्सजेनिक क्रॉप मध्ये फरक काय, वन अँड द सेम, एकच आहे. कोणी आहे बायोटेक्नॉलॉजी, काय असतं फरक, हा सांगा. ओके, जीन इन्सर्ट केलेलं असतं दुसऱ्या कोणत्या तरी ऑर्गॅनिझम मधून. सो दॅट इज अ बेसिक डिफरन्स बिटवीन जीएम क्रॉप आणि ट्रान्सजेनिक. पण इथंच थांबायचं नाही जीएम क्रॉप आणि ट्रान्सजेनिक, कारण का ऍज अ ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट हे तुम्हाला प्रश्न एक्सपेक्टेड आहे की जीएम क्रॉप वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण जीएम क्रॉप म्हणजे काय, की बाबा जीएम क्रॉप म्हणजे हे, ठीक आहे, पण जीएम क्रॉप अलाव करायला पाहिजे का. आता भारतामध्ये फक्त एकच क्रॉप आहे, कोणतं, कॉटन. मग बाकीचे क्रॉप्स अलाउड करायला पाहिजेत का नाहीत, कॉन्ट्रोवर्सी काय आहेत, काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, हे नुकसान, हे जनरली ते. सो ते जर काय त्याच्यावरती थेसिस असेल तर, पण जनरली हे तुम्हाला सगळ्यांनाच करायचं आहे. बट डिटेलमध्ये तुमचं जर काय एमएससी जर झाले असेल तर त्याच्यामध्ये ते पर्टिक्युलरली करा. मेडल्स असतील,
आता तुम्हाला समजा आता हॉबी टाकलाय तुम्ही, एक लक्षात ठेवा, हॉबी आणि इंटरेस्ट ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नुसता काहीतरी ठीक आहे, काहीतरी टाकायचं म्हणून टाकू नका. हॉबी इज डन पॅशनेटली. हॉबी ही पॅशन म्हणून केली जाते, लक्षात ठेवा. इंटरेस्ट आहे, क्रिकेट बघण्यात इंटरेस्ट आहे मला, इट्स नॉट माय हॉबी. तुम्ही खेळताय का, तुम्ही ते पॅशनेटली फॉलो करताय का? मला सिंगिंगची आवड आहे किंवा मला इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट इज वेगळं, हॉबी इज डिफरंट. हॉबी कधीही पॅशनेटली केलं जातं, लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुम्ही हॉबी ही पॅशनेटली, कुठलीही गोष्ट पॅशनेटली करताय किंवा हॉबी म्हणून करताय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल गोष्टी माहित असतात. पण जर काही माहित नसेल तर ते कसं टॅकल करायचं हे आम्ही तुम्हाला नंतर सांगूच. पण जी काही गोष्ट तुम्ही हॉबी म्हणून टाकलेली आहात ती व्यवस्थित करा, ती व्यवस्थित करा. समजा आता कोणतरी म्हणतं मला क्रिकेट खेळायला आवडतं, ठीक आहे, किंवा माझी हॉबी आहे क्रिकेट. मग क्रिकेटचा तुम्हाला इतिहास माहित पाहिजे, लक्षात घ्या. क्रिकेटचा तुम्हाला इतिहास माहित पाहिजे. तुम्हाला कारण काय सांगतो, लक्षात ठेवा. माझा एक अनुभव सांगतो. माझा पहिलाच इंटरव्ह्यूचा अनुभव होता. मी लिस्निंग हिंदी सॉंग्स टाकून गेलो होतो युपीएससीला, लिस्निंग हिंदी सॉंग्स, कारण का मला खूप स्पेसिफिक राहायचं होतं. मी लिस्निंग सॉंग्स असं टाकलं नव्हतं. मग कोणते सॉंग्स, क्लासिकल सॉंग्स ऐकता की कुठलं सॉंग्स ऐकता, मराठी, हिंदी किंवा अजून कुठल्या भाषेतले सॉंग्स ऐकता, पंजाबी सॉंग्स ऐकता का नाही, मला हे अजिबात नको पाहिजे होतं. म्हणून मी काय केलं होतं, फक्त हिंदी मूवी सॉंग्स असं टाकलं होतं. आणि मग मी त्याच्यासाठी प्रिपरेशन पण केलं होतं की बाबा ठीक आहे, मी सोनू निगम आणि कुमार सानू हे दोन मी सिंगर सांगणार होतो, हे पक्कच होतं माझं. त्यासाठी दोघांचे सुद्धा 400-500 गाणी दोघांचे ऐकून गेलो होतो मी. त्यांच्याबद्दल थोडासा इतिहास काढून गेलो होतो. त्यांना कुठले कुठले प्राइजेस आहेत हे सगळं करून गेलो होतो मी. आणि नेमकं पॅनल मेंबर मध्ये महाराष्ट्रीयन होते. नेमकं पॅनल मेंबर मध्ये महाराष्ट्रीयन होते. त्यांनी विचारलंच ते, हिंदी सॉंग्स आवडतात मला, ठीक आहे, कोणत्या प्रकारचे सॉंग्स, म्हटलं हे. मग कोण सिंगर्स आहेत हे, ठीक आहे, ह्याच्यावरती काय प्रश्न नाही. त्यांनी मला प्रश्न काय विचारला, देर आर टू पर्सनॅलिटीज, वन इज सवाई गंधर्व आणि वन इज बाल गंधर्व. सवाई गंधर्वांच्या बद्दल विचारलं आणि बाल गंधर्वांच्या. सो बेसिकली बघा, आता लहान, ऍक्च्युली माझ्यासाठी मी तेव्हा लहानच होतो. ठीक आहे, कारण माझा आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू हा युपीएससीचा होता. त्याच्या अगोदर कुठलेही इंटरव्ह्यू मी दिले नव्हते. सो बेसिकली मग तिथं तो प्रश्न विचारला. आता प्रेझन्स ऑफ माइंड, ठीक आहे, कधीच वाचलं नव्हतं, काय वाचण्याचा संबंध नव्हता, कारण मी करून गेलो होतो कुमार सानू आणि सोनू निगम. आता ह्यांच्याबद्दल प्रश्न एक्सपेक्टेड होता ना मला. पण आता अचानक प्रश्न असे आले, थोडासा विचार केला, सरांना म्हटलं, सर आय नो अबाउट बाल गंधर्व, बट आय डोंट नो अबाउट सवाई गंधर्व. म्हणले खूप अशी बनवाबनवी पिक्चर आठवला होता तेव्हा. ऍक्च्युली त्याच्यासाठी ते मला माहित होतं की म्हटलं ते थिएटर आर्टिस्ट होते. म्हटलं त्यांनी विचारलं की कोणत्या प्रकारचे रोल करायचे, सांगितलं फिमेल रोल्स ते करायचे. ही वॉज सॅटिस्फाईड. पण लक्षात घ्या, कुठल्या गोष्टीचं त्यांनी कुठं संदर्भ लावून काय प्रश्न विचारतील सांगता येत नाही. तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडतं, आपण काय करतो, विराट कोहली करतो, रोहित शर्मा करतो, सचिन तेंडुलकर करतो. स्मृती मंदानाचा रेकॉर्ड सांगा, काय सांगणार? मिताली राजचं रेकॉर्ड सांगा, सांगू शकाल आपण? म्हणजे कारण लक्षात घ्या की तुम्ही इंटरव्ह्यूला जवळजवळ 750 ते 800 विद्यार्थी आहेत. 800 विद्यार्थी पकडून चाला. 800 विद्यार्थ्यांच्या पैकी कमीत कमी 200 विद्यार्थ्यांचं कॉमन हे असणार आहे क्रिकेट. क्रिकेट बॉल, जे बॉलचे टाइप्स असतात, बॉलचे प्रकार आहेत, माहित आहे. माझं आता हॉबी नाहीये क्रिकेट, इव्हन दो आय नो समथिंग अबाउट दॅट. एक व्हाईट बॉल असतो, एक रेड बॉल असतो, एक तुमचा पिंक बॉल असतो. कुठल्या कुठल्या सामन्यासाठी व्हाईट बॉल वापरला जातो, रेड बॉल वापरला जातो, पिंक बॉल वापरला जातो. मग तो त्यावेळेला तोच बॉल का वापरला जातो हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. डीआरएस टेक्नॉलॉजी आहे, पण डीआरएस टेक्नॉलॉजी मध्ये कोणकोणत्या टेक्नॉलॉजी वापरल्या जातात माहित पाहिजे तुम्हाला. क्रिकेट ऍज अ हॉबी आहे तुमची, मग जनरली तुम्हाला जे काय प्लेयर्स असतात, त्या प्लेयर्स कुठं कुठं राहतात, त्याला पोझिशनला काय म्हणतात हे तुम्हाला माहित पाहिजे. जनरली जे काही नियम आहेत ते नियम तुम्हाला माहित पाहिजेत. नवीन जे काही नियम झालेले ते माहित पाहिजेत. आयसीसी आता प्रेसिडेंट कोण आहे ते माहित पाहिजेत. बीसीसीआयचे तुम्हाला ते माहित पाहिजे, लक्षात घ्या. सो ही गोष्ट, प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे इट इज नॉट ओनली अबाउट क्रिकेट, इट इज अबाउट ईच अँड एव्हरी हॉबी. कोणतीही हॉबी घ्या, हे प्रत्येक हॉबी बद्दल तुम्हाला माहित पाहिजे. आता तुम्ही कोणतरी म्हणतं मला पुस्तकं वाचायला आवडतात, कोणत्या पद्धतीची पुस्तकं वाचता तुम्ही? बी स्पेसिफिक. हॉबी ही खूप स्पेसिफिक टाकणं एक्सपेक्टेड आहे, लक्षात ठेवा. खूप स्पेसिफिक सांगायला लागतं.
असं सांगू नका की मला पुस्तकं वाचायला आवडतात. मग ते पुस्तकं कोणतेही काहीही विचारलं जाऊ शकतं. हे खूप वेग आहे, लक्षात ठेवा. हॉबी म्हणजे मला सर ह्या पद्धतीचे पुस्तकं वाचायला आवडतात, किंवा मला बायोग्राफी वाचायला आवडते, किंवा मला बायोग्राफी वाचायला आवडते. सो हे स्पेसिफिक करा आणि त्या स्पेसिफिक गोष्ट केल्यानंतर त्याच्याबद्दल माहिती काढायला चालू करा. सो हॉबीवरती प्रश्न येण्याची शक्यता ही जास्त असते, लक्षात ठेवा. कारण का कोणाची जर का हॉबी किंवा जे काय तुमच्या ह्याच्यामध्ये समजा आता मेडल्स आहेत, प्राइजेस आहेत, ह्याच्यामध्ये जर काहीतरी वेगळं जर दिसलं पॅनल मेंबरला, तर त्याच्यावरती प्रश्न विचारणार त्यांना, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता पोझिशन ऑफ डिस्टिंक्ट लिडरशिप वगैरे हेल्ड इन मोस्टली रावे आपण टाकतो, लक्षात ठेवा. मोस्टली रावे टाकतो. रावेमध्ये आपण लिडरशिप काहीतरी केलेलं असतं म्हणून रावे जनरली आपण टाकतो. नाही टाकत? टाकले की नाही टाकलं? नाही टाकलं का? ठीक आहे. प्रत्येक जण रावे करतं, पण त्या गोष्टी पण करा. एक ऍज अ लीडर म्हणून असाल तुम्ही, किंवा तुम्ही NSS मध्ये असाल किंवा NCC मध्ये असाल, मग हे त्याच्याबद्दल पर्टिक्युलर माहिती काढा. त्याचा लोगो असतो, तो लोगोचा अर्थ काय असेल, किंवा त्यांचं जे काही मोठं असेल मोठं सांगा. ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी लिहून घ्या तिथं. देन स्कूल 10th स्टँडर्ड 10वी पर्यंत. 10वीच्या शाळेचं नाव काय, इथून सुरुवात करायची. समजा आता कुठल्या तरी पर्सनॅलिटीच्या नावावरती नाव असेल तर त्यांच्याबद्दल माहिती असायला पाहिजे आपल्याला. समजा महात्मा गांधी शाळेचं नाव आहे तुमच्या, महात्मा गांधींच्या बद्दल माहिती काढून घ्या. सो त्या पर्टिक्युलर पर्सनॅलिटी बद्दल माहिती पाहिजे. ज्या गावामध्ये ती शाळा आहे किंवा ज्या जिल्ह्यामध्ये ती शाळा आहे त्या जिल्ह्याची माहिती काढून घ्यायची. ठीक आहे. आपला जर जिल्हा असेल तर काही वेगळी माहिती काढायची गरज नाही आहे, पण त्या पर्टिक्युलरली ह्या गावाची. कारण MPSC फॉरेस्ट्रीचा माझा इंटरव्ह्यू होता, MPSC फॉरेस्ट्री. तर MPSCच्या फॉरेस्ट्रीच्या इंटरव्ह्यूला माझ्या शाळेचं नाव होतं ते कबनूर ह्या गावामध्ये होतं. कबनूर नावाचं गाव आहे आमच्या घरापासून, म्हणजे आमच्या गावापासून 3-4 किलोमीटरवरती गाव आहे कबनूर. आणि तेव्हा तुकाराम मोरे सरांचं पॅनल होतं मला, आणि मोरे सरांनी मला विचारलं होतं की कबनूर आता रिसेंटली जेव्हा हे 2015ला माझा इंटरव्ह्यू होता, आणि 21चा जो 11चा जो काही सेन्सस झाला होता त्याच्यामध्ये त्या गावाला शहर म्हणून डिक्लेअर केलं होतं. लोकांनी त्याला विरोध केला होता आणि परत ते ऍज अ ग्रामपंचायत म्हणून त्यांनी ट्रान्सफर केलं होतं. मग हे असं का केलं होतं ह्याच्यावरती मला मोरे सरांनी प्रश्न विचारला होता. म्हणजे त्या गावाबद्दल सर, म्हणजे आयोगाचे चेअरमन अध्यक्ष त्यांनी हा प्रश्न विचारला होता. विचार करा, म्हणजे माझ्या गावातलं, म्हणजे एक छोटंसं गाव आहे त्या गावावरती असा प्रश्न विचारला होता त्याने मला. जर काय म्हणून सांगतोय की तुमचा पॅनल मेंबरनी कुठं काम केलं असेल की नाही काही सांगता येत नाही. मला विचारलं होतं त्यांनी, इचलकरंजी माझ्या शहर आहे, आमच्या गावा शेजारी शहर आहे इचलकरंजी. त्यांनी मला काय विचारलं होतं, कोल्हापूरच्या कोणत्या डायरेक्शन मध्ये ते गाव येतं, ईस्टला आहे की साऊथ ईस्टला आहे की नॉर्थ ईस्टला आहे, हे अशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते मला. हे MPSCलाच प्रश्न विचारलेले ते. ठीक आहे. कारण का माहित नाही, पॅनल मेंबर तुमचे महाराष्ट्रामध्ये कुठं काम केलेलं असतात, त्यामुळे त्यांना जनरली ह्या माहिती असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे 10वी बद्दल मार्क्स माहित पाहिजेत तुम्हाला. बरेच वेळेला आपल्याला मार्क्स पाठ नसतात, मार्क माहित पाहिजेत, तारखा माहित पाहिजेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. बरेच वेळा तारखा पाठ नसतात, इट्स ओके, बट जनरली मार्क्स तरी तुम्हाला माहित पाहिजेत. हे झाल्यानंतर HSC सेम थिंग आहे HSC मध्ये. सो HSCचं परत आणि कॉलेजचं नाव जे आहे ते कॉलेजचं नाव असेल, किंवा कॉलेजची संस्था वगैरे जी असेल, जर का खूप मोठी संस्था असेल, आता रयत शिक्षण संस्था आहे, तुम्ही शिकलेला असेल रयत शिक्षण संस्थेमध्ये, तर जनरली रयत शिक्षण संस्थेबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. स्थापना कधी झाली, कोणी केली, काय कार्य आहे, महाराष्ट्रामध्ये काय कार्य आहे त्यांचं, किंवा रयत शिक्षण संस्थेमुळे काय काय एज्युकेशन मध्ये बदल झालेले तुमच्या पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये, ह्या गोष्टी तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे, लक्षात ठेवा. येस. देन इट इज युअर ग्रॅज्युएशन. आता BSc ऍग्रिकल्चर आणि BSc ऑनर्स काय फरक आहे, इथून बेसिक थिंग आहे. कॉलेजचं नाव काय आहे. आता समजा आता पुणे कॉलेज असेल किंवा कोल्हापूर कॉलेज असेल, स्थापना कधी झाली, कधी स्थापना झाली होती त्याची, किंवा त्या कॉलेजचं नाव आहे. आता कोल्हापूर मधल्या नाव बदललं, छत्रपती शाहू महाराज यांच्या नावे काय केलंय की कॉलेजचं नाव ठेवलेलं आहे. मग शाहू महाराजांच्या बद्दल माहिती, शाहू महाराजांचं कार्य काय होतं, कृषी क्षेत्रामध्ये कार्य काय होतं, त्यांनी काय काय केले. एक किस्सा सांगतो शाहू महाराजांचा, मला माहित नाही तुम्हाला बरेच जणांना माहित आहे की नाही या गोष्टी. जेव्हा
पहिलं वर्ल्ड वॉर चालू होतं तेव्हा अवजार बनवण्यासाठी किर्लोस्कर यांच्याकडे आयर्न नव्हतं, तर ते शाहू महाराजांच्याकडे गेले होते. तेव्हा शाहू महाराजांनी त्यांच्याकडं जेवढं काय हत्यार त्यांना देण्यासारखे होते ते हत्यार दिलं होतं, हे मेल्ट करा आणि ह्याच्यापासून काय बनवा, अवजार बनवा. म्हणजे ही एक छोटीशी गोष्ट आहे जे शाहू महाराजांनी, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट ऍक्च्युली त्या काळामध्ये हे करणं, की तुमचं जे काय हत्यार असतात, हत्यार दिले होते हे मेल्ट करा आणि ह्याच्यापासून तुम्ही अवजार बनवा, हे करण्यासाठी. सो जनरली हे सुद्धा एक योगदान आहे, लक्षात ठेवा. हे व्यवस्थितपणे वाचा आणि जर काय तुम्हाला ह्याच्यावरती प्रश्न जर आला की शाहू महाराजांचं योगदान काय कृषी क्षेत्रासाठी, तर हे 100% सांगा त्याच्यामध्ये, कारण ही खूप रेअर गोष्ट आहे. लक्षात ठेवा, अशा गोष्टी बऱ्याच वेळेला आपल्याला माहित नसतात कधी. सो ह्या अशा गोष्टी हे करायच्यात. म्हणजे कॉलेजची स्थापना कधी झाली, कॉलेजचं कार्य काय आहे, किंवा कॉलेजमध्ये बेसिकली जनरली तुमच्या रिसर्च वगैरे आहे का, तर त्या रिसर्चचं तुम्हाला माहित पाहिजे की बाबा कोणता रिसर्च चालतो. आता पुण्या कॉलेजमध्ये बायोटेक्नॉलॉजी लॅब आहे, मग बायोटेक्नॉलॉजी लॅबमध्ये नेमकं काय काय रिसर्च चालतात, काय केलं जातं त्याच्यामध्ये, किंवा कोणतं तरी तुमच्या कॉलेजचं एखादा समजा व्हरायटी रिलीज केली असेल, एखादा रिसर्च झाला असेल, त्याच्याबद्दल माहिती पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. आणि ज्या जिल्ह्यामध्ये तुमचं कॉलेज आहे त्या जिल्ह्याची माहिती काढून घ्या. आता आपण आहे, ठीक आहे, कोल्हापूर जिल्ह्याचा आहोत, पण आपलं शिक्षण झालंय समजा धुळ्याच्या कॉलेजमध्ये, मग धुळ्याच्या जिल्ह्याबद्दल सुद्धा तेवढीच माहिती पाहिजे जेवढी आपल्याला आपल्या जिल्ह्याची माहिती आहे ती. नाहीतर असं नको व्हायला की तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये शिकलात त्या जिल्ह्याबद्दल तुम्हाला काहीच माहित नाही, असं नको. लक्षात घ्या, तुमच्या जिल्ह्याचं आणि त्या पर्टिक्युलर जिल्ह्याचं जे काही क्रॉपिंग पॅटर्न आहे त्या क्रॉपिंग पॅटर्न मधला डिफरन्स माहित पाहिजे तुम्हाला. म्हणजे त्या दोघांच्या, त्या दोन डिस्ट्रिक्टचं तुम्हाला कंपॅरिझन करता आलं पाहिजे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टू डिस्ट्रिक्ट, ऍग्रिकल्चर असू दे किंवा बाकीच्या कोणत्याही गोष्टी असू दे, त्या सुद्धा माहित पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. एमएससी जर असेल तर एमएससी मधलं जे काही थेसिस वगैरे झालेलं आहे, त्या थेसिस बद्दल व्यवस्थित प्रिपरेशन करून घ्या, कारण त्याच्यावरती प्रश्न खूप जास्त विचारतात. कारण का एमएससी करणारे खूप कमी पोरं असतात आणि एमएससी ला काहीतरी वेगळं तुमचा रिसर्च असतो, प्रत्येकाचा वेगळा रिसर्च असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी पॅनल मेंबरकडे खूप जास्त डाटा मिळतो. लक्षात घ्या, खूप जास्त मिळतं. तर एमएससी थेसिस जर असेल तर ते थेसिस परत एकदा वाचा, वेळ आहे अजून. म्हणजे अजून डिक्लेअर डेट तरी डिक्लेअर नाही आहे आणि एक्सपेक्टेड डेट आहे की तुमची डिसेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये तुम्हाला डेट येऊ शकते तशी. सो थेसिस थोडंफार वाचून घ्या, त्याच्यामधलं रिसर्च जे आहे ते वाचून घ्या, कारण का ते थेसिस म्हणजे तुम्ही रिसर्च केलेला असतात आणि रिसर्च जर केलाय तर तुम्ही त्या गोष्टी पूर्णपणे प्रॅक्टिकली केलेल्या आहात, ह्याचा अर्थ तुम्हाला त्याच्यामधलं ज्ञान हे सगळ्यात जास्त पाहिजे, इन डेप्थ नॉलेज पाहिजे तुम्हाला. अजून वर्क एक्सपिरियन्स आहे का कोणाचा? जर फॉर्म भरायच्या अगोदर तुमचं सिलेक्शन झालेलं नव्हतं, फॉर्म भरल्यानंतर जनरली तुमचं काय झालं असेल, सिलेक्शन झालं असेल किंवा तुम्ही आता कुठेतरी जॉईन असाल, तर इंट्रोडक्शन मध्ये आवर्जून सांगा. किंवा जर काय इंट्रोडक्शन जर काय विचारलं नाही तर तुम्ही कुठलं तरी उत्तर देताना मुद्दामून सांगा की सर मी जिथं आता कार्यरत आहे अशा अशा पद्धतीने तिथं हे चालतं. मग त्यांना तेव्हा कळेल की तुम्ही काहीतरी आता जॉब करताय, आता कुठेतरी जॉब करताय. ठीक आहे. मग ते जॉब का करताय हे का सांगायचं आहे. पहिला मुद्दा काय, यू आर अर्निंग. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, लक्षात ठेवा. तुम्ही फायनान्शियली कुणावरती डिपेंड नाहीये, ही खूप चांगली गोष्ट असते. त्यामुळे पॉझिटिव्ह त्यांना काय जाते, एक गोष्ट जाते की बाबा ही इज अर्निंग आणि तो काम करत करत अभ्यास करतो, ही एक चांगली गोष्ट आहे. फर्स्ट थिंग. सेकंडली काय होतं की तुम्ही काम केलंय म्हणून तुम्हाला तुमच्या कामाबद्दलचं नॉलेज जे असतं ते खूप चांगल्या पद्धतीत असतं. त्याच्यामुळं ते तुम्हाला तुमच्या कामावरती येतील, लक्षात ठेवा. आणि जिथं आपला एक पॉझिटिव्ह फॅक्टर असतो, लक्षात ठेवा की आपण सगळ्या गोष्टी केलेल्या असतात, त्याच्यामुळे वेगळं जास्त प्रिपरेशन करायची गरज लागत नाही. सो ते तुमच्या कामावरती येतील आणि प्रश्न विचारतील आणि त्या प्रश्नाची उत्तर आपण चांगल्या पद्धतीने देऊ शकतो, म्हणून ते सांगा कुठेतरी. सो जर काही वर्क एक्सपिरियन्स असेल, कुठेतरी काम करत असाल तर त्याच्याबद्दल माहिती काढून घ्या, तुमच्या त्या डिपार्टमेंट बद्दल माहिती काढून घ्या, कशा पद्धतीने कार्य होतं ते काढून घ्या, सगळ्या गोष्टी त्याच्याबद्दल ते माहिती करून घ्या आणि तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये मुद्दाम ते सांगा. ठीक आहे. हा प्रोफाईल झाला तुमचा. ह्या प्रोफाईल मध्ये तुम्हाला हे प्रत्येक गोष्टी करायच्या आहेत, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं ऍग्रिकल्चर जे आहे महाराष्ट्राचं, ते सुद्धा तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. ऍग्रिकल्चर क्रॉपिंग पॅटर्न काय आहे,
क्रॉपिंग पॅटर्न महाराष्ट्राचा काय आहे. हे झाल्यानंतर ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटची वेबसाईट जाऊन बघा. वेबसाईट ओपन केला, समजा आता तुम्हाला पॅनल मेंबरने प्रश्न विचारला की ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटची वेबसाईट तरी बघितली का तुम्ही म्हणून, आपण म्हणतो हा बघितले सर, पण ते वेबसाईट वरती काय काय आहे काय नाहीये ह्या गोष्टी विचारल्या जातात. कोणाकोणाचे फोटो असतात वेबसाईट वरती, कोणत्याही डिपार्टमेंटची जर काय वेबसाईट उघडली तर कोणाकोणाचे फोटोज असतात. राज्यपालांचा असतो, मुख्यमंत्री असतात, बरोबर आहे, त्या मिनिस्टरांचा फोटो वगैरे असतात. कोणत्या कलरची वेबसाईट आहे बेसिक आहेत, लक्षात ठेवा. पण तिथे जाऊन माहिती काढून घ्या. ठीक आहे. आता एक यांच्याबद्दल सांगायचं राहिलं, तुमच्या विद्यापीठाबद्दलचं एक सांगायचं राहिलं होतं. विद्यापीठ ज्यांच्या नावे आहे, आता महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महात्मा फुलेंच्या बद्दलची माहिती, सावित्रीबाई फुलेंच्या बद्दल माहिती. ठीक आहे. महात्मा फुले असेल किंवा तुमचं सावित्रीबाई असतील, त्यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला माहिती पाहिजे. त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत ते माहित पाहिजे, कार्य काय केलेले ते माहित पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं हे झाल्यानंतर तुमच्या कॉलेजचं विद्यापीठाचं जे काही रिसर्च झालेलं आहे ते करून घ्या. आता रिसर्च म्हटलं की सगळेजण काय करतात, एकच गोष्ट, व्हरायटी. सगळेजण व्हरायटी फक्त कधी वाचतात आणि येतात आणि सांगतात ही व्हरायटी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, एमपीकेवीचे जर काही विद्यार्थी असतील तर सर फुले त्रिवेणी हे पाठच आहे. किती वर्ष सांगायचं अजून फुले त्रिवेणी? फुले त्रिवेणी नंतर काय विद्यापीठानं काहीच योगदान केलेलं नाही का? सांगा रणजित साहेब, कुठलं विद्यापीठ आहे? दापोली विद्यापीठ. सांगा दापोली विद्यापीठचं काय रिसर्च झालंय? व्हरायटीज नुसतं माहित आहेत आपल्याला. व्हरायटी सोडून काय माहिती आहे आपल्याला? म्हणजे विद्यापीठाचं फक्त एकच काम आहे का व्हरायटी रिलीज करणं? दुसरी कुठलीच टेक्नॉलॉजी करत नाही का? ते कुठलंच डेव्हलपमेंट होत नाही का तिथं? होत आहे ना, होत आहे ना. मग सांगा काय काय होत आहे, अजून काय काय डेव्हलप केले त्यांनी? वैभव सिकल. ठीक आहे. अजून काय? सो जनरली रिसर्च करताना फक्त व्हरायटी करायच्या नाही, व्हरायटी सोडून बऱ्याचशा रिसर्च असतात, लक्षात ठेवा. कुठल्या तरी टूल्स इम्प्लिमेंट असतील, मशीन असेल, कुठेतरी प्रिसिजन ऍग्रिकल्चर मध्ये कुठेतरी त्यांनी रिसर्च केला असेल किंवा डेव्हलपमेंट काहीतरी केलं असेल, त्याच्यामध्ये काहीतरी ऍप डेव्हलप केला असेल, इजंट इट? मग ह्या पण रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा पार्ट असतो, ते सुद्धा तुम्हाला सांगायचंय ना, की नुसतं व्हरायटीज. आणि जुन्या व्हरायटी सांगू नका, 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी काहीतरी केलेलं असेल. नाही, नवीन काय काय चालू आहे त्या गोष्टी सांगा. तर ते विद्यापीठाची ते चांगल्या पद्धतीची माहिती काढून घ्या, त्यांचं रिसर्च ते कधी काढून घ्या. प्रत्येक बघा, व्हरायटी 2 जरी सांगितला तरी सफिशियंट आहे, पण ती चांगली व्हरायटी, नवीन व्हरायटी असणं एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. फुले त्रिवेणी तुम्ही सांगताय, मान्य आहे. फुले त्रिवेणी बद्दल सांगताय, फुले त्रिवेणीचं पाठ करताय, 3 जे आहेत, क्रॉस कसा कसा झालाय सगळं सांगता तुम्ही, मान्य आहे. पण याच्यावरती अप्लाइड क्वेश्चन्स विचारले समजा, काय सांगणार? कारण का एमपीकेचे 10 पोरं असतील आणि प्रत्येकाने येऊन जर सांगितलं की ह्याचा रिसर्च सांगा किंवा काय काय त्यांनी डेव्हलपमेंट केलेले सांगा, प्रत्येक जण जातोय फुले त्रिवेणी फुले त्रिवेणी फुले त्रिवेणी. अशी आता अजून एक उदाहरण सांगतो. पूर्वीच्या काळी जेव्हा इंटरव्ह्यू वगैरे व्हायचे तेव्हा ऍग्रीचे मुलं भरपूर असायच्यात. म्हणजे असं एकदा झालं होतं की 4 विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू घेतले होते सलग, आणि चारीच्या चारी ऍस्पिरंटचे किंवा तुमचे जे विद्यार्थी होते सगळ्यांचा रूम नंबर सेम, सगळ्यांचा पत्ता सेम, हॉस्टेलचं नाव सेम आणि रूम नंबर सुद्धा सेम. चारीच्या चारी जणांचे पत्ता कुठला? विद्यापीठातला, एमएससी मध्ये. आणि एमएससी ला प्रत्येक विद्यार्थ्याला सेपरेट रूम असते. ठीक आहे. म्हणजे 4 जणांचा एकच रूमचा पत्ता आहे. अशा गोष्टी होतात, लक्षात ठेवा. सो बेसिकली तुम्ही सांगताना तुम्ही हे करा. ठीक आहे. तर हे विद्यापीठाबद्दलची थोडी माहिती काढून घ्या. नेक्स्टली हे झाल्यानंतर अजून तुम्हाला प्रोफाईल सोडून अजून काय प्रिपरेशन करायचं आहे आता सध्याचं
पहिलं प्रिपरेशन करायचं ते म्हणजे तुम्हाला करंट अफेअर्स वाचायचं आहे. रोजच्या रोज करंट अफेअर्स वाचायचं, रोजच्या रोज पेपर घ्या. एक लोकल बातम्या माहित पाहिजे तुम्हाला. लोकल म्हणजे जनरली काय, तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्याच्याला लोकल लेवलला काय काय चालू आहे हे माहित पाहिजे तुम्हाला. कारण का कुठली तरी गोष्ट होते, महत्वाची गोष्ट घडते आणि ते आपल्याला माहित नसते, ते असं नाही व्हायला पाहिजे. तर ते महत्वाचं तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. आणि महाराष्ट्र लेवलला जे काही रेग्युलर गोष्टी व्हायला लागल्यात, इंडियन किंवा नॅशनल लेवलला व्हायला लागल्यात आणि इंटरनॅशनल लेवलला जे काय व्हायला लागलंय हे तुम्हाला माहितच पाहिजे, कारण ते तुम्ही पेपरमध्ये वाचताच. पण जनरली आपण दुर्लक्ष कशाला करतो, आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही चालू सध्याच्याला आहे त्याच्याकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करतो, कारण ते आपण आपल्या पेपरमध्ये येत नाही. आपण पुण्यामध्ये राहतो, पुण्यामध्ये प्रिपरेशन करत असताना आपल्या जिल्ह्याबद्दलची माहिती त्यामध्ये नसते. पण असं करू नका. तुमच्या जिल्ह्याची माहिती जी असेल किंवा जे काही करंट अफेअर्स चालू आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये त्याच्याबद्दल थोडंफार वाचून घ्या किंवा तुम्हाला माहिती पाहिजे तर ते फॉलो करा. ठीक आहे. तो एक मुद्दा. सेकंडली, गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स आहेत ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड त्या एकदा वाचून घ्या. आता बरेच जणांचा प्रश्न काय असतो, सर आतापर्यंत जो सिलेबस झालेला आहे तो परत वाचायचा का? अजिबात काय करत बसू नका, काही करत बसू नका, कारण ऑलरेडी मेन्सला तुम्ही भरपूर वाचलेलं आहे. काही नाहीतरी काहीतरी तुम्ही प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. ठीक आहे. हे झाल्यानंतर बरेच जणांचं असतं की सर मग आता ह्या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ, आता हा प्रश्न विचारला तर ह्याचं प्रश्न उत्तर देऊ कसं देऊ, गव्हर्नमेंटमध्येच काय यायचं आहे, ठीक आहे, मग तुम्ही काय काय योगदान कराल. सी, खूप वेग क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला स्वतःला काय यायचंय ते पहिल्यांदा विचार करायच्यावरती. कारण का मी जर आता हे उत्तर सांगितलं होतं की सर असा असा प्रश्न विचारतात, मग ह्याचं उत्तर कसं असायला पाहिजे, मी जर का तुम्हाला उत्तर सांगितलं तर ते आता सगळेच ऐकायला लागलात. हे कदाचित अजून एक जेव्हा इंटरव्ह्यूचे डेट्स येतील तेव्हा कदाचित हे लेक्चर तुमच्या युट्यूबला पण जाईल. पण जेव्हा युट्यूबला जाईल तर ते बाकीचे विद्यार्थी आहेत ते पण ऐकणार आहेत. 800 विद्यार्थी, ऍटलीस्ट 500 विद्यार्थी ऐकतील. त्या 500 पैकी 200 जरी विद्यार्थ्यांनी सेम उत्तर दिलं त्याला काय अर्थ राहत नाही. कॉमन जनरलाइज्ड उत्तर होऊन जातं. कोणताही प्रश्न लक्षात ठेवा, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ओपिनियन बेस्ड सांगतोय मी तुम्हाला. ओपिनियन बेस्ड क्वेश्चन जेव्हा विचारले जातात तुमचं मत आहे लक्षात ठेवा ते. त्यामुळे तुम्हाला का वाटतं ह्याच्यावरती पहिल्यांदा प्रिपरेशन करा, ह्याच्यावरती पहिल्यांदा विचार करा. अजून भरपूर टाइम आहे, त्यामुळे ह्याच्यावरती विचार करा पहिल्यांदा की काय करायला पाहिजे, नेमकं काय उत्तर असायला पाहिजे. हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा काय करायचंय, तेव्हा ते लिहून काढा, ते वाचा, ते डिस्कस करा कुणाबरोबर तरी. सर हे मी असं उत्तर काढलंय, मग त्याच्यानंतर तुम्ही सांगा, आम्ही सांगू तुम्हाला की ह्याच्यामध्ये काय मॉडिफाय करायचं. तर तोपर्यंत आम्हाला अजिबात प्रश्न विचारू नका की सर ह्याचं उत्तर कसं द्यायला पाहिजे. तुम्ही तरी प्रयत्न करा. तुमचं आन्सर हे युनिक असलं पाहिजे, लक्षात ठेवा. इट शुड बी व्हेरी युनिक. कोणीतरी तुम्हाला सांगतंय म्हणून ते उत्तर देऊ नका, कारण ते कन्व्हिन्सिंग असलं पाहिजे तुमच्या पॅनल मेंबरला. तुम्ही किती कन्व्हिन्सिंगली ते उत्तर सांगताय की नाही असं झालं पाहिजे. नाहीतर सगळ्यांनी राहुल सरांनी हे उत्तर सांगितलं, स्वप्नील सरांनी हे उत्तर सांगितलं, पाठ केलं आणि जाऊन सांगितलं देतं. प्रत्येक जण येतोय तेच सांगतोय, प्रत्येक जण येतोय तेच सांगतोय. म्हणजे ह्याचा अर्थ काय, तुम्ही फक्त पाठ केला आणि येऊन इथं सांगताय. ते आत ना आलं पाहिजे, लक्षात ठेवा. ओपिनियन्स, आणि ते ओपिनियन आहे तुमचं. सो त्याच्यावरती तुम्ही वर्क करा आणि मग आमच्याकडे या. ठीक आहे. येस. कारण का अजून बरेचसे सेशन्स होणार आहेत अजून इथून पुढे. अजून एक 3-4 तरी सेशन्स होतील अजून आपले. उत्तर कसं द्यायला पाहिजे, काय नाही, ह्या गोष्टी अजून पुढे आपण बघायच्या आहेत. इंटरव्ह्यूच्या वेळेला कसं असणार, कसं तुम्ही बसायला पाहिजे, कसं उत्तर द्यायला पाहिजे, कशा पद्धतीने तुम्ही रिॲक्ट व्हायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला काय होणार आहे, अजून पुढचे 3-4 सेशन मध्ये हे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पण आता सुरुवात करताना कसं करायचं, तर ह्याच्या पद्धतीनं सुरुवात करायची. आणि सुरुवात करत असताना लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही डाटा काढत असता तर डाटा काढत असताना काय करायला पाहिजे तुम्ही, पहिल्यांदा हा डाटा काढताय ह्याच्यावरती प्रश्न कसा विचारला जाईल हे पहिल्यांदा बघा. म्हणजे जर समजा तुम्ही एखाद्या गोष्टीवरती डाटा काढताना तुम्हाला असं प्रश्न वाटलं की बाबा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, तर याच्यावरती काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, अशा पद्धतीनं प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा समजा आता शुगर केन आहे तर मोनोक्रॉपिंग होत चाललेलं आहे, मग मोनोक्रॉपिंग होत चाललंय, मग मोनोक्रॉपिंगमुळे काय काय तोटे होत आहेत असा प्रश्न विचारला जाईल. मग आता हे तोटे होतात, मग याच्यावरती काय सजेशन असलं पाहिजे, मग तुम्ही सजेशन दिला, मग कदाचित त्याच्यावरती काहीतरी क्रॉस क्वेश्चन अजून पॅनल मेंबर करू शकतं, मग त्याच्यावरती काय उत्तर असलं पाहिजे हे तुमच्या डोक्यात यायला पाहिजे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय तयार होतं, तुमची क्वेश्चनरी तयार होती प्रत्येक पॉईंटवरती.
त्याच्यामुळे तुम्हाला ह्याची गरज लागत नाही की बाबा मग ह्याचं ट्रान्स्क्रिप्ट घ्या, ट्रान्स्क्रिप्ट वाचा, ट्रान्स्क्रिप्टचे क्वेश्चन्स एकत्र करा. हे करायला गरज लागत नाही. किंवा ज्या ज्या ठिकाणी मॉकला जात आहे त्या मॉकमध्ये प्रश्न विचारलेले असतात ते गोळा करायची अजिबात गरज लागत नाही. प्रत्येक पॉईंट वरती तुम्हाला काय होतं, एक क्वेश्चन तयार होते. कारण का एक पॉईंट वरती जर काय तुम्ही एक क्वेश्चन तयार केला ना, त्याच्या खाली 4-5 क्वेश्चन तयार होतात. क्वेश्चन झाला, आन्सर देत आहे, त्या आन्सर वरनं नेक्स्ट क्वेश्चन तयार होतो, त्या आन्सर नंतर नेक्स्ट क्वेश्चन तयार होतो. लक्षात द्या, म्हणजे अशा क्वेश्चनरी तयार होत राहतात. मग तुम्ही प्रिपरेशन करत असताना विचार करा की मला ह्याच्यामध्ये काय काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मी उत्तर दिल्यानंतर त्याच्यावरती सब क्वेश्चन काय आहे, क्रॉस क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. ते क्रॉस क्वेश्चन अशा पद्धतीचे येऊ शकतात. मग मी टॅकल कसं करायचं त्याला हा विचार करा. ठीक आहे, हा एक मुद्दा. थर्डली डिस्कशन करा. जर काही ग्रुपमध्ये असाल तर डिस्कशन करा आणि वाटून घ्या. जर काय समजा तुम्हाला वाटत असेल एवढं प्रिपरेशन एकदम होणार नाहीये, जर तुम्ही एका जिल्ह्याला बिलॉंग करत असाल तर एकाला सांगा तू ह्या जिल्ह्याची माहिती गोळा कर, मी आपल्या विद्यापीठाची बद्दलची माहिती गोळा करतो, म्हणजे शेअर करा. इथं कॉम्पिटिशन असं कमी होत नाही. लक्षात घ्या. काय मी का घेऊ त्याला 2 मार्क जास्त पडले तर काय नाही. त्याला जेवढे मार्क पडायचे तेवढे पडणार आहे, तुम्हाला जेवढे मार्क पडायचे तेवढेच पडणार आहे. तुमचं इथं डबल वर्क जे आहे ते कमी होणार आहे. लक्षात घ्या. करंट अफेअरचे इश्यूज असतील ते करंट अफेअरचे इश्यूज डिस्कस करा एकमेकांच्या बरोबर. आणि एक महत्वाची गोष्ट की जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करताय तेव्हा एक गोष्ट करा, काही काही डॉक्युमेंटरीज खूप छान आहेत युट्यूबला. ऍग्रिकल्चर बेस्ड ना डॉक्युमेंटरीज खूप छान आहेत. ते डॉक्युमेंटरीज बघा. कारण का डॉक्युमेंटरीज बघितल्यानंतर इतकं ज्ञान मिळतं ना आपल्याला, ते तुम्हालाही कदाचित वाचून सुद्धा रिसर्च करून सुद्धा तुम्हाला ते ज्ञान मिळणार नाही. तर ते डॉक्युमेंटरीज बघा. खूप छान डॉक्युमेंटरीज असतात युट्यूबला. तुमच्या गावामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये काहीतरी झालेलं असेल किंवा खूप चांगली एखादी गोष्ट झाली असेल तर मग त्याच्याबद्दल लिहून घ्या. आता सोलापूर जिल्हा आहे, आता डाळिंब असेल, पोमग्रॅनेट, तर ते अजना या गावाचं एक डॉक्युमेंटरी आहे युट्यूबला, खूप छान आहे. मी 2-3 वेळा डॉक्युमेंटरी बघितलेली ती. म्हणजे जनरली ते तुम्ही ऍज अन एक्झाम्पल तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये देऊ शकता की पूर्णपणे ड्रायलँड एरिया होता आणि त्या ड्रायलँड एरियाला त्यांनी ऍज अ वन ऑफ द सक्सेसफुल पोमोग्रॅनेट प्रोड्युसर विलेज म्हणून कसं डेव्हलप केलं त्यांनी, आणि गरिबी कशी काढली, तिथं पॉवर्टी कशी काढली, एक चांगलं उदाहरण त्यांनी तिथं दाखवून दिलं होतं. लक्षात ठेवा. ठीक आहे, रायगड सिद्धी असेल, हिवरे बाजार असेल, हे सगळेजण सांगतात, पण काही काही गोष्टी अशा वेगवेगळ्या आहेत लक्षात घ्या, ते आपण सांगू शकतो. तर डॉक्युमेंटरीज बघा. रोज अर्धा पाऊण तास जरी डॉक्युमेंटरीला जरी तुम्ही दिला ना सफिशियंट आहे. काय वेळ काय वाया जात नाही. लक्षात ठेवा. कारण काय इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन खूप काय वेगळं नसतं याच्यामध्ये. फक्त तुम्हाला ते कशा पद्धतीने तुम्ही उत्तर देताय हे खूप महत्वाचं असतं. आता ते कसं उत्तर द्यायचं, काय उत्तर द्यायचं, हे पुढच्या सेशन्स मध्ये आपण घेऊया ते. ठीक आहे, पण आता प्रिपरेशन करताना प्रोफाईल पहिल्यांदा घ्या आणि प्रोफाईल वरती वर्क करायला चालू करा. ठीक आहे, हे झालं. आता कुणाला काही डाऊट्स आहेत का? चल. हा, येस, विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो त्याच्यावरती. म्हणजे रावे आणि मॉड्यूल जे आहेत तुमचे त्याच्यावरती प्रिपरेशन करा. समजा हॉर्टिकल्चर मध्ये तुमचं काहीतरी एखादं मॉड्यूल असेल किंवा त्याच्यामध्ये तुम्ही ग्राफ्टिंग वगैरे काहीतरी केलं असेल तर ते करून घ्या, किंवा ग्राफ्टिंग कसं केलं जातं, काय असतं, सायन काय असतं, रूट स्टॉक काय असतं, ही बेसिक माहिती तुम्हाला करून घ्या ते. येस, अजून काही होतं का फॉरेस्टला? ऑनलाईन एनी डाउट्स, एनी क्वेश्चन्स? बघा, विचारला जाऊ शकतो टेक्निकल क्वेश्चन, पण आता ते पॅनलवरती डिपेंड आहे. त्याच्यामुळं कसं असतं, तिची प्रोबॅबिलिटी आहे ना ती खूप कमी आहे टेक्निकल क्वेश्चन विचारण्याची. पण बेसिक गोष्टी असतात ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. समजा आता की बाबा सीड ट्रीटमेंट कसं करतात, ही बेसिक गोष्ट आपल्याला माहित पाहिजे. मग फंजीसाईड अगोदर लावायचं की नंतर लावायचं, किंवा पहिल्यांदा हा मुद्दा आहे की फंजीसाईड आणि बायो फर्टिलायझरचं जनरली काय कम्पॅटेबिलिटी असते का, हा मुद्दा. मग ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती काढून घ्यायची. मग हे छोट्या गोष्टी असतात, हे छोट्या गोष्टी तुम्हाला विचारल्यात, कारण हे रावेमध्ये तुम्ही ऍज अ डेमो घेतलेले आहेत. ठीक आहे, जनरली सीड ट्रीटमेंट प्रत्येक जणच घेतं रावेमध्ये, अनलेस अँड अंटिल रावे वॉज इन कोविड. ठीक आहे, तर ते करून घ्या. थोड्याफार गोष्टी म्हणजे खूप डीप मध्ये विचारत नाहीत टेक्निकल गोष्टी. कारण मला एक माहित आहे, एक सिनियर होते आमचे, त्यांचा राज्यसेवेचा एंट्री होता, ऍग्रिकल्चरचा नव्हता, राज्यसेवेचा एंट्री होता. तर देशमुख सर पॅनल मेंबरला होते
राजाराम देशमुख सर, जे आम्ही असताना व्हीसी होते, तर ते पॅनल मेंबर होते. त्यांनी त्या सरांना, ते ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग झालं होतं त्यांचं आणि एमटेक झालं होतं IRL ला, त्यांना डीएनएचं स्ट्रक्चर काढायला सांगितलं होतं. ठीक आहे, सरांनी पहिल्यांदाच म्हटलं होतं मला येत नाही सर, तरी सुद्धा काहीतरी काढा तरी सुद्धा काढायला सांगितलं होतं. जनरली पण हे कसं आहे जनरली की असं रेअरली होतं की खूप डीपली तुम्हाला किंवा टेक्निकली काहीतरी विचारलं जाईल, त्यामुळे ते एवढं काही ते मॅटर नाही करत. पण हे जे आहे ना, हे माहित पाहिजे तुम्हाला, ह्याच्यातलं काय माहित नाही आहे असं नाही व्हायला पाहिजे, काय माहित नाही असं नाही व्हायला पाहिजे, ह्यातल्या सगळ्या गोष्टी माहित पाहिजेत. कारण का तुम्ही हे केलंय, एक घट्ट नातं असतं लक्षात ठेवा तुमचं ह्या प्रत्येक गोष्टी बरोबर. कारण ह्या जवळच्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला हे माहितच पाहिजे. येस, अजून काय ऑनलाईन एनी डाऊट्स? हा 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 बोलण्यातून ऍड करायचं ना, ऍड करायचं. लक्षात ठेवा हे एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज आहेत, ह्याच्यातून तुमच्या लिडरशिप क्वालिटीज कळतात, ह्याच्यातून तुमचं सोशल वर्क कळतं, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे काय प्रत्येक जण करत नाही, लक्षात घ्या. हे खूप रेअरली लोक असं करतात. आणि जे काय तिथं ऍस्पायरंट्स येतात, हे जनरली प्रत्येकाकडनं हे एक्सपेक्टेड नसतं. त्याच्यामुळे तुम्ही ते करताय ना, हे काहीतरी वेगळं दाखवते तुम्हाला, यू आर समथिंग डिफरंट फ्रॉम दॅम. त्यामुळे काय होतं की जनरली त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि तुमचा इंटरव्ह्यू चांगला होतो. कारण कसं असतं, आपला तो एक कोर एरिया आहे, कारण का ते तुम्ही काम केलेलं आहे. त्यावरती तुम्ही प्रश्न जर काही विचारलं पॅनल मेंबरने, तर ते तुम्ही चांगल्या पद्धतीने टॅकल करू शकता. सो इट्स अ गुड थिंग. ते सांगा, आवर्जून सांगा त्या गोष्टी. मग अजून हा 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 बसा बसा सांगतो. जनरली कसं असतं लक्षात ठेवा, तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. आता प्रश्नांची जेव्हा तुम्ही उत्तर देत असताना, तेव्हा मुद्दामून उदाहरण घ्यायचं. सर एक उदाहरण मला द्यायचं आहे, जेव्हा आम्ही असं असं काम करत होतो तेव्हा आम्हाला असं जाणवलं, ठीक आहे. गेटिंग? सो इथं उदाहरण द्यायचं हे. सो जनरली लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही उत्तर देताना इथं काही ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन्स होत नाहीत, लक्षात ठेवा. की ह्याची स्थापना कधी झाली, किंवा तुम्हाला काय वाटतं की बाबा हे काय करायला पाहिजे, एका वाक्यामध्ये उत्तर देऊ नका. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला कमीत कमी 2 ते 3 पॉईंट आलेच पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे? सर मला वाटतं ना की टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट झाली पाहिजे. टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय सांगा ना, वेगळी उत्तर झालं नाही पाहिजे, स्पेसिफिक उत्तर झालं पाहिजे तुमचं, ठीक आहे. म्हणजे स्पेसिफिक जेव्हा तुम्ही सांगत असता तेव्हा काय करायचं की थोडंसं उदाहरण द्यायचं. सर मग आम्ही असंच करत होतो, मग आम्हाला अशा अशा गोष्टी होत्या की आम्हाला ह्याचा खूप चांगला अनुभव आला. मग मला असं वाटतं की अशा पद्धतीचे काही गोष्टी राबवल्या इतर ठिकाणी, तर त्या शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. हे कुठेतरी हे ऍज अन एक्झाम्पल म्हणून घेऊन तुम्ही सांगा, ते पॅनल मेंबरला लगेच कळतं यार ह्यानं कुठेतरी असं काम केलेलं आहे म्हणून. मग ते विचारतात क्वेश्चन त्याच्यावरती. येस. हा, सी प्लॅन बी डिपेंड आहे की किती वर्ष झालं तुम्ही प्रिपरेशन करताय. जर काय तुम्ही इमिजिएट पास आउट आहात आणि जर काय तुम्हाला जर काय प्रश्न विचारला की प्लॅन बी आहे का तुमचा, बघा बरेच जणांचं असतं की प्लॅन बी सांगायला पाहिजे, असं बरेच जणांचं मत असतं. बरेच जणांचं असतं की काय गरज नाही प्लॅन बी सांगायची, कारण का मला माहित आहे की मला हेच करायचं आहे आणि सध्याच्याला मी हेच करणार आहे. आणि जर काय घराकडे जर शेती असेल तर ते एक पॉझिटिव्ह प्लस पॉईंट आहे. बा ठीक आहे, जर काय माझं ह्याच्यामध्ये नाही जर झालं तर माझ्या घरी शेती आहे, जर माझं चांगलं नॉलेज आहे ते मी ऍज अ यूज करू शकतो माझ्या शेतामध्ये आणि डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करू शकतो. पण शक्यतो माझं मत आहे, जर काय तुमच्याकडं तुम्ही जर काय इमिजिएट पास आउट असाल तर प्लॅन बी सांगू नका. सर सध्याच्याला मी हा प्लॅन घेऊन आलेलो आहे आणि मला असं वाटतं की ह्या ऍड मधून माझं होऊन जाणार आहे, त्याच्यामुळं मी प्रिपरेशन पहिल्यापासून ह्याच्यासाठीच केलं होतं आणि इतके इतके दिवस मी ठेवलेले आहेत माझ्या ह्याच्यासाठी. जर काय वाटलं की मला होत नाहीये तर मग मी प्लॅन बीचा विचार करेल. तेव्हा माझ्याकडे काही ऑप्शन्स आहेत आणि त्या ऑप्शन मधलं मी एक बेस्ट ऑफ द बेस्ट ऑप्शन चूज करेल, त्याच्यावरती काम करेल, ठीक आहे. पण शक्यतो सांगू नका. जर खूप मोठा जर काय गॅप असेल तर करावं लागतं डिग्री नंतर. येस.
कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करत होतो. डोंट से यूपीएससी. आय एम प्रिपेअरिंग फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. डन. यूपीएससी नाही सांगायची. मग यूपीएससी मध्ये पण बऱ्याचशा एक्झाम्स असतात ना. मग सांगायचं कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करतोय. मग असं स्पेसिफिकली यूपीएससी करत होतो असं नाही सांगा. यूपीएससी प्लस एमपीएससी, कारण दोघांचा सिलेबस सेम आहे. येस, एनी अदर विचारा. कसे क्वेश्चन येतील हे नाही, पहिल्यांदा प्रोफाईल करा. काय म्हटलं तुम्हाला, बायोटेक आता तुमचं ग्रॅज्युएशन आहे ना, ते ग्रॅज्युएशन मध्ये प्रिपरेशन करा ना पहिल्यांदा. खूप खूप वास्ट करायचं नाही. जे काय खूप बेसिक टॉपिक असतात लक्षात ठेवा. खूप बेसिक टॉपिक असतात, त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता असतेच. जसं की बायोटेक मध्ये मी काय म्हटलं, बायोटेक जर असाल तुम्ही तर जीएम क्रॉप काय असतं, ट्रान्सजेनिक क्रॉप्स काय असतात, कोणकोणते मेथड्स आहेत, डीएनए काय असतं, आरएनए काय असतं, हे बेसिक टॉपिक्स आहेत. म्हणजे हे जनरली कुणालाही माहित असतं बायोटेक्नॉलॉजी बद्दल. त्या गोष्टीवरती करायचं फक्त काम. खूप डीपली जायचं नाहीये. तुम्हाला हे विचारणार नाहीत की मॉलिक्युलर मार्कर म्हणजे काय असतं, कोणकोणत्या टाईपचे मॉलिक्युलर मार्कर असतात, त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज, कोणी असं विचारणार नाही. प्रिपरेशन करताना याच्यावरती करायचं. असं सी ऑनलाईनचे काही क्वेश्चन्स आहेत की हॉबी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं तरी चालेल, काय हरकत नाही. तुम्हाला जर वाटत असेल की मला हॉबीवरती प्रश्न त्यांनी विचारला पाहिजे तर इंट्रोडक्शन मध्ये सांगा हॉबी. ठीक आहे. जर काय हॉबी काहीतरी म्हणून टाकायची म्हणून टाकल्या तर अजिबात सांगू नका. मग सर जॉब वाल्यांनी ज्या डिस्ट्रिक्ट मध्ये जॉब केला, येस येस गुलाब, तुम्हाला ज्या डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्ही जॉब करत आहात ते करायचंय तुम्हाला. येस, त्या डिस्ट्रिक्ट बद्दल माहिती पाहिजे तुम्हाला. बघा ड्रेसचं कसं आहे माहितीये का, ड्रेस आपापली चॉईस आहे. ठीक आहे, की तुम्हाला ब्लेझर घालायचं आहे की नाही पहिला हा मुद्दा, किंवा कुणाला साडी घालायची आहे की तो त्यांचं. म्हणजे साडीच कंपल्सरी घालायची आहे मुलींना, कंपल्सरी नॉट कंपल्सरी. ड्रेस मध्ये सुद्धा जाऊ शकता. मुलांनी ब्लेझरच घालायला पाहिजे का, नॉट कंपल्सरी. साधं तुम्ही फॉर्मल शर्ट पॅन्ट टाय शूज एवढं जरी घालून गेला तरी पण चालतं. अजून एक म्हणणं आहे की ते ब्ल्यू शर्ट आणि ब्ल्यू पॅन्ट बास झाली होता, किंवा पांढरा शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट बास झाले होता. काहीतरी वेगळं ट्राय करा. ठीक आहे सर, एवढंच माहिती आहे मला. काहीतरी वेगळं ट्राय करा. वेगळं म्हणजे जनरली खूप आता क्रीम कलरचे शर्ट्स असतात, ब्राऊन कलरची पॅन्ट, एक वेगळं कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे, काहीतरी वेगळं दाखवतं जनरली. मग ते त्या पॅनल मेंबरला पण बोर झालेलं असतं. एकच काहीतरी वेगळं घाला. जर काही ब्लेझर घालणार नसाल तर नॉट नेसेसरी की ब्लॅक किंवा ब्ल्यू कलरच घालायला पाहिजे. काहीतरी वेगळं तुम्ही घालू शकता. येस, थोडस हा फक्त एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ड्रेसिंग करता, आता ड्रेसिंग वरती सुद्धा बोलायचं आहे आपल्याला पुढे जाऊन, पण थोडंसं सांगतो की ड्रेसिंग जेव्हा करत असता तेव्हा डार्क कलरचा कधीच शर्ट घालायचा नाही. इट शुड बी ऑलवेज शुड बी लाईट, आणि ट्राउझर ही कायम डार्क कलरची पाहिजे. ठीक आहे, मॅटर नाही करत की कोणता कलर आहे, इट शुड बी लाईट. प्रोफाईल ज्या दिवशी तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट केलेला आहे त्या फॉर्म मध्ये जे काय आहे मेन्शन तेवढंच कन्सिडर केलं जातं. त्याच्यानंतरच तुमच्या फॉर्म मध्ये अपडेटेड होत नाही, लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही फॉर्म भरलाय, कुठला ऍग्रिकल्चर एमपीएस साठी फॉर्म भरलेला आहात, आणि त्याच्यानंतर तुम्हाला मस्त डेप्युटी कलेक्टरची पोस्ट मिळाल्या किंवा आयची पोस्ट मिळाल्या आणि ते प्रोफाईल मध्ये अपडेट केलाय, होत नाही. जस्ट एक्झाम्पल सांगतोय. ठीक आहे, बीटेक फूड आहे, ऍग्रिकल्चर अँड फूड टेक्नॉलॉजी रिलेटेड कसे क्वेश्चन्स विचारले जातील. सी परत सांगतोय की तुम्ही पहिल्यांदा तुमच्या प्रोफाईल वरती प्रिपरेशन करा. ते प्रोफाईल जेव्हा तुमचं प्रिपेअर होईल ना, तुमच्या समोर येईल ना, तेव्हा तुम्हाला ऍक्च्युअली कळेल की नेमकं काय विचारलं जातील. कारण का फूड टेक असं एक गोष्ट आहे की ते डेली जे काही गोष्टी असणार आहेत त्याला लिंक केलं जातं. आणि त्याच्यावरती कदाचित प्रश्न विचार. आता एक्झाम्पल घ्या की पनीरचं एक्झाम्पल घ्या. आता खूप जास्त डुप्लिकेट पनीर वगैरे, बनावट पनीर वगैरे न्यूज मध्ये असतात, त्याच्यावरती कदाचित प्रश्न असे लिंक करून विचारले जातील. ठीक आहे, तर बेसिक काही विचारलं जाईल. फूड टेक्नॉलॉजीवरती बऱ्याचशा गोष्टी असतात. पॅकेज असतं, पॅकेजिंग वरती काय काय माहिती वगैरे असते, कशा पद्धतीने पॅकेजिंग केलं जातं वगैरे, ह्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. पण ते तुम्ही पहिल्यांदा प्रोफाईल करून घ्या. हॉबी मेन्शन नसेल तर इंट्रोडक्शन मध्ये सांगा मला हॉबी ही आहे. कदाचित पॅनल मेंबर विचारतील, जर काय हॉबी मेन्शन नसेल तर कदाचित पॅनल मेंबर विचारतील तुमची हॉबी काय आहे. सी फॉरेस्ट्री रिलेटेड जर असेल तर एन्व्हायरमेंटचं जे काही बुक आहे ना, एन्व्हायरमेंटचं बुक वाचून घ्या एकदा. कारण का एन्व्हायरमेंटचं बुक एकदा वाचलं ना की तुम्हाला अंदाज येतो की
फॉरेस्ट्री म्हटलं की क्लायमेट चेंज आणि फॉरेस्ट्री किंवा तुमचं इकॉलॉजी एन्व्हायरमेंट ह्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. ती सायली काही गरज नाहीये की ठीक आहे प्रोफाईल मध्ये हॉबी मेन्शन नाहीये, ते काय एवढं मॅटर नाही करत की हॉबी तुम्ही मेन्शन केलेली नाहीये तर इट इज कम्प्लिटली फाईन. हा धीरज, मी आता सांगितलं की तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये हे सांगू शकता की कृषी सेवक म्हणून सध्याच्याला कार्यरत आहे म्हणून. ठीक आहे.